नमस्कार आणि स्वागत. लोकसत्ता आयोजित क्वांटम म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थसल्ल्याच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित या विशेष कार्यक्रमामध्ये महागाईवरती मात करण्यासाठी गुंतवणूक कशी करावी या विषयावर आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. नेहमीप्रमाणे लोकसत्तेचे वाचक आहात, तुम्ही पण या कार्यक्रमाचं भरभरून स्वागत केलेलं आहे. त्याबद्दल या उपस्थितांचं मी स्वागत करतो आणि थेट कार्यक्रमाला सुरुवात करतो. मंडळी, महागाई म्हटल्यावरती मला स्वानंद किरकिरे यांचं पिपली लाईव्ह नावाच्या चित्रपटामधले गीत आठवतं. त्यामध्ये ते महागाईला एका चेटकिणीचं रूपक देतात, उपमा देतात. त्यांच्या मते ही महागाई म्हणजे एक चेटकीण आहे की जी सर्वांचं शरीर खाऊन टाकते, मानवी जीवन कुरतडून टाकणारी अशी ती महागाई नावाची चेटकीण आहे. आणि ते मग पुढे गीत पुढच्या ह्याच्यात जातं. पण त्यांनी त्या कवितेमध्ये इतकं सुंदरपणे महागाईचं वर्णन केलेलं आहे, ते बरोबर योग्य आहे. एका बाजूला वाढती महागाई, दुसऱ्या बाजूला वाढते कर आणि तिसऱ्या बाजूला आपली घट्टी कमाई, अशा तिहेरी कात्रीत आपण सगळे गुंतवणूकदार म्हणा किंवा नागरिक म्हणा, आपण एकत्र असतो आणि कायदेशीर पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून या महागाईवरती कसं मात करायची हे समजून घेण्यासाठी नेहमी लोकसत्ता विविध माध्यमातून मार्गदर्शन करत असते. त्याच मार्गदर्शनाच्या त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय की या ठिकाणी आम्ही दोन तज्ज्ञ व्यक्ती, प्रोफेसर कौस्तुभ जोशी साहेब आणि संदीप भोसले साहेब यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. मी त्या दोघांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम 6 वाजता सुरू झालेला कार्यक्रम आपण एक पुढच्या 90 मिनिटापर्यंत आपण करणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा कौस्तुभ जोशी सर त्यांचं एक प्रेझेंटेशन करतील. त्यानंतर संदीप भोसले साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यांनी एक मार्गदर्शन करावं आणि ह्या दोन्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन झाल्यानंतर प्रश्नोत्तरासाठी आपण पुढचा एक 30 मिनिटाचा वेळ ठेवलेला आहे. अशा पद्धतीने हा सुरू झालेला कार्यक्रम आपल्याला 90 मिनिटांमध्ये आटोपता घ्यायचा आहे. मी सुरुवातीलाच कौस्तुभ जोशी सरांना विनंती करीन की त्यांनी ते स्क्रीनवरती इथे दिसतातच आहेत, पण त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करण्याच्या ऐवजी थोडक्यात मी त्यांची ओळख करून देतो. मुंबई विद्यापीठामध्ये अत्यंत विद्यार्थी प्रिय म्हणून असलेले कौस्तुभ जोशी साहेब हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेतच, म्हणजे ते शिकवतात सुद्धा आणि स्वतः एक अभ्यासक सुद्धा अर्थशास्त्राचे आहेत. मुंबई विद्यापीठातल्या कॉलेजेसचे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेतच, पण त्याचबरोबर UPSC MPSC अशा स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अर्थशास्त्राचे ते धडे देत असतात. अर्थवृत्तांत म्हणून आमची जी पुरवणी आहे त्यामध्ये ते लोकप्रिय स्तंभलेखक आहेत आणि अर्थसल्ल्याच्या या अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असतं. मी कौस्तुभ जोशी साहेबांचं इथे स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करावं. लोकसत्ताच्या या माध्यमातून जे जे सुजाण वाचक आणि अर्थसाक्षर लोक जॉईन झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा एक सलामच करतो, कारण एक संध्याकाळच्या अशा गजबजाटाच्या वेळामध्ये आवर्जून तुम्ही अशा कार्यक्रमाला येताय. कदाचित काल मार्केटमध्ये जी गंमत जम्मत झाली त्याचा हा परिणाम असावा असं आम्हाला हळूच वाटतंय. पण ठीक आहे, आमची सगळ्यांची इच्छा अशीच आहे की या मार्केटमधूनच नव्हे तर सगळ्याच एकंदरीत अर्थविश्वातून तुमचं कायम भरभराटीनेच स्वागत व्हावं आणि ती भरभराट होणं हाच खरा आमचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने आपण आजच्या आपल्या विवेचनाला सुरुवात करूया. जसं माझ्या पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल तर अर्थनियोजन महत्वाचे, म्हणजे आम्ही तुम्हाला जे लोकसत्तात राईटअप दिलं होतं त्याच्यामध्ये महागाईच्या तडाख्यातून गुंतवणूक तुम्ही कशी करू शकता हा जो विचार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी या आधी समजून घ्याव्या लागतील. त्याच्यातली पहिली जी गोष्ट आहे ती तुम्ही प्रत्येक जण कुठल्या उत्पन्न गटात मोडता याच्यावर तुमचं सगळं गुंतवणुकीचं गणित अवलंबून असतं. म्हणजे जेव्हा लोक असं म्हणतात की अमुक एक माणूस आहे त्याची गुंतवणूक अमुक वर्षात तमुक पटीने वाढली किंवा ह्याच्याकडे आधी एवढे पैसे होते आणि अचानक ह्याच्याकडे एवढे पैसे आले, तर असं काही अचानक वगैरे नसतं. म्हणजे तुम्ही ससा कासवाची गोष्ट लहानपणी शाळेत शिकलेला असाल तर आपण ससा न होता कासवच व्हावं. फक्त आपण कासव होऊन जरा थोडं स्पीडनी चालता आलं तर काय हरकत आहे, आणि त्याच्यासाठीच थोडी आमची मदत आहे. म्हणजे कासव पण व्हा आणि थोड्या वेगाने पण चाला. तुमचं बदलतं उत्पन्न म्हणजे तुमचं जर का स्थिर उत्पन्न नसेल, तुम्ही
व्यावसायिक असाल, तुमचा काय कुठला तरी एजन्सी बिझनेस आहे किंवा तुमचं स्वतःचं दुकान आहे, व्यवसाय आहे, तुमचं इन्कम फिक्स नाही पण तुम्हाला एक रेंज समजते, तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग वेगळं करायला लागतं. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की तुमची गुंतवणूक तुम्हाला किती काळासाठी करायची. म्हणजे तुम्हाला अल्प काळासाठी, म्हणजे बाबा मला 3 ते 5 वर्षात माझे पैसे परत हवेत, मला त्याची गरज आहे. म्हणजे माझ्याकडे मागच्या आठवड्यामध्ये एक विद्यार्थी आला होता, त्याचं आता मास्टर्सचं शिक्षण पूर्ण झालंय, तो छान एका IT कंपनीत काम करतो, पण त्याचं असं म्हणणं आहे की सर मला 4-5 वर्षच पैसे हवेत. मी म्हटलं असं काय, म्हणजे काय तुझा विचार आहे? म्हणतो नाही, मला 4-5 वर्षानंतर अमेरिकेमध्ये अजून उच्च शिक्षण घ्यायला जायचंय, त्याच्यामुळे मी तोपर्यंत जे कमवले ते मला तिथे वापरायला लागणार आहे. आणि मी म्हटलं मग अच्छा, मग तुला तुझी रिस्क जी किती आहे, रिस्क ॲपेटाईट, ते मोजता येत आहे का, तू किती जोखीम घेऊ शकतोस. म्हणजे हा जो दुसरा मुद्दा आहे, तो मुद्दा हा तिसऱ्या मुद्द्याशी रिलेटेड असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं अल्प, मध्यम आणि दीर्घ हे गुंतवणुकीचं उद्दिष्ट हे तुमच्या जोखमीशी संबंधित असतं. जर तुमची जोखीम घ्यायची तयारी जास्त असेल तर तुमची ऍक्च्युअली दीर्घकालीन गुंतवणूक करायची तयारी असायला हवी. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणत असेल की सर असा काहीतरी मस्त ऑप्शन सांगा की मला 3-4 महिन्यामध्येच 20% पैसे मिळाले पाहिजे, तर कृपया आम्ही त्यासाठी इथे बसलेलो नाही. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, जो आपण बऱ्याचदा निग्लेक्ट करतो, तो म्हणजे वय. की तुमचं वय किती आहे. बऱ्याच जणांना वयाच्या 50 नंतर अचानक इक्विटी मार्केटमध्ये यायची हुक्की येते. मागच्या म्हणजे लोकसत्तातच एक छान बातमी आली होती, मागच्या वर्षभरामध्ये काही लाख डीमॅट अकाउंट्स उघडले गेले आणि त्याच्यापैकी बऱ्याचशा जणांनी काय रिसर्च करून मागच्या लॉकडाऊन काळात ट्रेडिंग केलंय आणि स्टॉक घेतलेत हे आम्हाला तरी माहित नाहीये. त्यामुळे तुमची आर्थिक जबाबदारी कुठल्या लेवलची आहे, तुम्ही काय लेवलच्या आर्थिक जबाबदाऱ्या आत्ता घेताय, यावरून तुमची पुन्हा भविष्यातली जोखीम घेण्याची क्षमता आहे. हा, तुम्ही आता एक 30-35 आहात, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी भरपूर पैसे कमवून ठेवलेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही, टेक युअर ओन टाइम. तुम्ही छान रिस्क घ्या, मस्त मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, काही वाटलं छान ट्रेडिंग वगैरे जमत असेल तर ट्रेडिंग करा. पण तुमच्या पुढे तुमच्या कुटुंबाची सगळी लायबिलिटी आहे, तुमचं हाऊसिंग लोन आहे, ते अजून 20-1 वर्ष फेडायचंय. तुम्ही प्रायव्हेट सेक्टर जॉब करताय आणि तुमच्याकडे साधा टर्म इन्शुरन्सही नाही. म्हणजे किती कधी कधी लोक येतात, त्यांचं डिलेमा झालेला असतो, म्हणजे त्यांना काही समजत नाही असं नाही, पण जाणीवपूर्वक कुठेतरी एक मोह होतो मार्केटचा. त्याच्यामुळे आम्ही दरवेळेला 3 गोष्टी सुचवतो. एक म्हणजे तुमची गुंतवणूक ही महागाईला बीट करणारी आहे का, म्हणजे आपल्या आत्ताच्या सेन्समध्ये तुमची किती गुंतवणूक इक्विटीमध्ये आणि किती गुंतवणूक डेटमध्ये. त्याचं असं काही स्टँडर्ड ठोकताळा किंवा असा काही नियम नाहीये, फक्त एक थंब रूल आम्ही इन्व्हेस्टमेंटचा म्हणतो, 100 वजा वय. उदाहरणार्थ आता समजा माझं वय 40 वर्ष असेल, तर 100तून 40 वजा केले की 60 उरतात. म्हणजे माझे तेवढे पैसे मी इक्विटी मार्केटमध्ये लावायला हरकत नाही. याचा अर्थ एखाद्या माणसाने वयाच्या 25व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तो 75% पोर्टफोलिओ इक्विटीचा करतो आणि नंतर मार्केट पडल्यावर म्हणतो मला पुढच्या महिन्यामध्ये माझा हाऊसिंग लोनचा EMI भरायचा होता, मग आता मी ह्याचं काय करू. याचा अर्थ तुमच्याकडे तुमच्या गुंतवणुकीचं दीर्घकालीन नियोजन नाहीये. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला किती पैसे लागतात याची तुमच्याकडे एक आकडेवारी निश्चित हवी. माझ्या माहितीमध्ये असे अनेक म्हणणं चुकीचं आहे, पण असे काही हाताच्या बोटावर नक्की मोजीन अशी मंडळी आहेत की ज्यांना पैसे कुठे ठेवायचे हे माहित नसल्यामुळे ते नुसतेच सेव्हिंग अकाउंटला ठेवून देतात. तुमच्या पैशाला कामाला लावा. काही जण येतात, सर आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कधी करायचं. मी म्हटलं आपण म्हणजे मी तयारच आहे, तुम्ही कधी करणार आहात सांगा. ठीक आहे, पुढच्या 1-2 आठवड्यात ना कदाचित माझा बोनस येणार आहे आणि तो आल्यानंतर मी तुमच्याकडे येतो. आणि असे म्हणणारे कधी येत नाहीत, बऱ्याचदा 10 मधले 2-3च येतात. तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी दरमहा 500 रुपयापासून का होईना सुरुवात करा. आता आपल्या इकडे जी काही एक 500-600 मंडळी बसलेली म्हणजे वेबिनार मध्ये आहेत, त्यांच्यापैकी जे लोक 50शीत आहेत त्यांनी त्यांच्या तरुण मुलांना, नातवंडांना हे सांगा की हळूहळू इन्व्हेस्टमेंट केली तरी चालते. म्हणजे मी कधीतरी माझ्याकडे 1 लाख रुपये असले कीच इन्व्हेस्टमेंट करीन, ह्यापेक्षा आता माझ्याकडे किती आहे, 10,000 आहेत का, मी सुरुवात करतो. इथे तुमच्या मधल्या सातत्यवाल्या फोटोमध्ये एक मी चार्ट दाखवलाय. हा जो डाव्या बाजूचा आहे तो माणूस सतत इन्व्हेस्टमेंट करतोय, शिस्तबद्ध आहे, आणि उजव्या बाजूला तो वरखाली आहे. सो आपल्याला आपल्या गुंतवणुकीत सातत्य ठेवायचंय.
मग तुमच्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत? तर सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे इक्विटी. म्हणजे तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये बँक फिक्स डिपॉझिट चक्क 3ऱ्या नंबरवर आणि इक्विटी पहिल्या नंबरवर आहे, म्हणजे आम्ही सगळ्यांनी फक्त शेअर्समध्येच पैसे गुंतवायचे का, असं कुठेही म्हटलेलं नाही. इक्विटी म्हणजे इक्विटी मार्केट्स, त्याच्यात तुम्ही शेअर्समध्ये गुंतवू शकता. जर तुमचा शेअर्सचा नीट अभ्यास नसेल, नीट म्हणजे तुमच्याकडे वेळ नसेल, तुमच्याकडे वेळ आहे पण तुमचं कॅपिटल कमी आहे, तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड सारखा बेस्ट ऑप्शन नाही. म्हणजे मी स्वतः गेली अनेक वर्ष म्युच्युअल फंड मध्ये स्वतः गुंतवणूक करतोय. मी माझ्या अनेक ओळखीच्यांना ती करायला सांगितलेली आहे. आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री ज्या रेटनी ग्रो होते तो सगळा आपण डोळ्यासमोर बघतोय. म्हणजे हे काय कुठे हवेत रंगवलेलं चित्र नाहीये. उद्या एखादा पर्टिक्युलर शेअर आहे, कुठल्या तरी माझ्या ऑफिस मधल्या कलिगनी सांगितला होता ह्या शेअर मध्ये पैसे टाक, तो ऑफिस मधला कलिग बदली होऊन दुसऱ्या ब्रांचला गेला, शेअरचं काय झालं माहित नाही, कलिगचं काय झालं माहित नाही. असं कशाला करावं? आपण वेल रिसर्च शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? करू शकतो का? नक्की करू शकतो. पण आपलं तेवढं ज्ञान आहे का? आपलं बॅकग्राऊंड आहे का? आपल्याला शिकायला वेळ आहे का? या सगळ्याच्या ऐवजी तुम्ही जाऊ शकता ते म्हणजे म्युच्युअल फंड्स मध्ये. या सबंध प्रेझेंटेशन मधून म्युच्युअल फंडची भलावण करणं हा माझा उद्देश नाहीये. म्हणजे म्युच्युअल फंड अधिकाधिक लोकांनी मुद्दाम विकत घ्यावेत आणि बाकीच्या ठिकाणी जाऊ नये असा माझा उद्देशच नाहीये. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये महागाईला जर तुम्हाला बीट करायचं असेल तर तुमच्या अन्य पर्यायांपेक्षा मला म्युच्युअल फंड हा पर्याय हा तुम्हाला जास्त प्रॉमिसिंग आहे हे नक्की सांगावंच वाटेल. बँक फिक्स डिपॉझिट नकोत का? मागच्या 1-2 वर्षामध्ये लोकांनी काय केलंय, हो बँकेमध्ये ना पूर्वी 8-9% व्याजदर मिळायचा, आता तो सगळा 6.5 आणि 5.50 वगैरे आलाय. लोकांनी लिटरली बँकेमधले एफडी मोडून बिडून सगळे पैसे शेअर्स मध्ये टाकायला सुरुवात केली. आता मार्केटचं काय होईल, त्यांच्या पैशांचं काय होणार आहे, ते कधी काढणार आहेत, त्यांना ते एक्झिट कळणार आहे का नाही मला काही माहिती नाही. त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नातला एक ठराविक भाग जो तुम्हाला इमर्जन्सीसाठी लागतो हा तुम्ही बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवायला काहीही हरकत नाही. त्याला एक पर्याय काय असू शकतो तेही पुढच्या प्रेझेंटेशनच्या ह्याच्यात सांगतो मी. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. तरुण मंडळी आजकाल ऑफिसमध्ये जी जॉबला लागतात किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतात ज्यांना पेन्शन नाहीये त्यांच्यासाठी पीपीएफ हा अजूनही बेस्ट ऑप्शन आहे. मला पीपीएफ इतकं सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट अजून कुठेच दिसत नाही. सेफ हेवन अशा करता म्हटलं की तुम्ही त्याच्यामध्ये जे पैसे इन्व्हेस्ट करता त्याच्यावर तुम्हाला टॅक्स पडत नाही, ज्याच्यावर त्या पैशांवर तुम्हाला जे व्याज येतं ते व्याजही टॅक्स फ्री असतं आणि ते पैसे तुम्हाला जेव्हा परत मिळतात त्याच्यावरही तुम्हाला टॅक्स बसत नाही. पुढच्या अमुक एक 5-10 वर्षात ह्या टॅक्स मध्ये काय नियमात बदल होईल याच्याविषयी आपण आता भाष्य करणं टाळूया कारण ते कुणाच्याच हातात नाहीये. पण सध्या तरी प्रत्येक प्रायव्हेट सेक्टर मधल्या माणसाने पीपीएफ अकाउंट काढलाच पाहिजे. आजकाल अशी एक फॅशन आले, अरे वो पीपीएफ वगैरह कौन निकलता है, वो सब दादाजी के स्टाईल काय, असं काही नसतं. कठीण समय येता पीपीएफ कामाचा येतो असं आम्ही नेहमी म्हणतो. ज्यांचे एटीसी मध्ये टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स हे कम्प्लीट होतात, ज्यांची सगळी टार्गेट संपतात, ज्यांचा हाऊसिंग लोनचा इंटरेस्ट संपतो, त्याचा प्रिन्सिपल संपतं, तरी सुद्धा टॅक्स सेव्हिंग आहे, त्यांना न्यू पेन्शन स्कीम हा खूप चांगला ऑप्शन आहे. आणि ह्याचं मॅनेजमेंट हे कुठल्या तरी एका थर्ड पार्टीकडे किंवा ज्यांचं काही रेग्युलेशनच नाही असं काही नाहीये. ह्याच्यासाठी PFRDA नावाची एक स्वायत्त संस्था आहे सरकारची आणि त्यानुसार ते नियम आखून दिले जातात आणि त्या नियमाच्या अनुषंगानेच ही गुंतवणूक केली जाते. तुम्ही त्या न्यू पेन्शन स्कीमच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला त्याचं सगळं मटेरियल हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि विविध भाषांमध्ये दिलेलं आहे. इनफॅक्ट आम्ही लोकसत्तामधून पण न्यू पेन्शन स्कीमवर लिहिलेलं आहे, तुम्ही वेबसाईटवर सर्च करून बघू शकता. सोने नाणे ह्याच्यात मी क्वेश्चन मार्क केलाय कारण सोन्या नाण्यामध्ये गुंतवणूक ही किती वायबल आहे हे अजून आपण नीटचं जस्टिफाय करू शकलेलो नाही होत. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊन काळामध्ये सोन्याचा दर अगदी 60-65 हजाराच्या वर गेलेला होता आणि तेव्हा अगदी ते 1 लाख रुपये तोळाच जाणार आहे अशा आविर्भावात लोक होते. पण सोन्यातली इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या सोनं विकत घेणं आणि विकणं या रेट किंवा या दरातल्या तफावतीशी संबंधित असते. माझ्या माहितीत असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी नक्की इन्व्हेस्टमेंट करूया आणि नक्की भविष्यात पैसे मिळतील म्हणून सोनं विकत घेतलंय. पण माझ्या माहितीत असे खूप कमी लोक आहेत की ज्यांनी ते सोनं विकलंय. मग तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही सोन्याचे दागिने करायच्या ऐवजी सोन्याच्या ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकता.
ॲज गुड ॲज तुमची इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये होते. विमा आणि गुंतवणूक यातील फरक समजून घ्या. तुमच्या सर्वांसाठी एक मुद्दा आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स घ्यायला हवा. तर तुम्ही फक्त आणि फक्त टर्म इन्शुरन्स घेणं हे आवश्यक आहे. अन्य कुठल्याही प्रकारचा इन्शुरन्स हा तुम्हाला 6.5 ते 7% पेक्षा जास्त परतावा कधीही देऊ शकत नाही. त्यामुळे मी आज काहीतरी दर महिन्याला किंवा दर वर्षाला अमुक रुपये भरतोय प्रीमियम आणि मग 20 वर्षांनी मला त्याचे डबलच मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता विसरून जा. तुमची गरज किती आहे इन्शुरन्सची. समजा एखादी व्यक्ती ही दुर्दैवाने ह्या जगात नाहीये, तर त्या व्यक्तीने जेवढा इन्शुरन्स काढलाय त्या इन्शुरन्सच्या व्याजावर काही वर्ष तरी कुटुंब जगलं पाहिजे. म्हणजे एका सुव्यवस्थित लाईफस्टाईल जगणाऱ्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाचा कमीत कमी 1 कोटीचा इन्शुरन्स हवा. आणि तो 1 कोटीचा तुम्ही जर का ट्रेडिशनल पारंपरिक विमा पॉलिसी काढायला गेलात तर त्याचा प्रीमियम एवढा होईल की तुमची इन्व्हेस्टमेंटच एवढी वर्षाची नसेल. वेअरॅज तुम्ही टर्म प्लॅन काढायला गेलात तर तुम्हाला अत्यंत कमी खर्चात इन्व्हेस्टमेंट मिळते, इन्शुरन्स मिळतो. त्यामुळे विमा म्हणजे गुंतवणूक नाही. आणि ह्याच्यावर कदाचित बऱ्याचशा गुंतवणूक सल्लागारांचं माझ्याकडे वक्रदृष्टी व्हायची शक्यता आहे, पण त्याचा काही फरक पडत नाही. विमा आणि गुंतवणूक ह्या कम्प्लीट वेगळ्या गोष्टी आहेत. करोना काळामध्ये हेल्थ इन्शुरन्स हा किती महत्वाचा आहे हे सुद्धा लोकांना कळलं. सर आमचं बजेट फार नाहीये, 2 लाखाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्या. अगदी काय 10, 15, 20 लाखाचीच घ्या असं काही नाही, पण तुमच्याकडे गाठीला काहीतरी हेल्थ इन्शुरन्स असावा. पुन्हा एकदा, हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा आणि आरोग्य विमा हे 2 वेगळे कॉन्सेप्ट आहेत, हे समजून घ्यायला हवं. तुमचा खर्चाचं आणि रोजमेळ व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायचं, तर तुम्हाला टूल सांगून ठेवतो. ते टूल पहिलं लिहूनच घ्या चक्क. तुम्हाला दर महिन्याला तुमच्या सगळ्या घरातल्या ज्या काय गरजा आहेत त्या गरजा मिळून किती रुपये लागतात ह्याचं तुमच्याकडे एक एक्सेल शीटवर स्टेटमेंट हवं. आपण स्मार्टफोन वापरतो, आपण त्याच्यामध्ये दुनियाभरची ऍप डाउनलोड करतो. आपण बरेच जण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक्सेलमध्ये टक 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 छान फॉर्म्युले लावून काम करतो. जरा एक फॉर्म्युला लावा की आज आता तुम्हाला नवीन वर्षाचं रिझोल्युशनच देतो. नववर्षाचा संकल्प 1 जानेवारी पासून ते 31 मार्च पर्यंत असे 3 महिने रोज किती खर्च करता हे एका डायरीत किंवा तुमच्या ऍपमध्ये किंवा नोटबीटमध्ये लिहून ठेवा. याने तुम्हाला अंदाज येईल की बाबा मला दर महिन्याला जगायला किती पैसे लागतात. याच्यासाठी काही सुंदर अँड्रॉइड ऍप सुद्धा अवेलेबल आहेत आणि ही अँड्रॉइड ऍप सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. तुम्ही आता सगळे स्मार्ट युजर आहात त्याच्यामुळे. आणि समजा एखादी फॅमिली आहे, त्याला दर महिन्याला 20,000 रुपये लागतात असं धरून चालू आपण. तर 20,000 × 6 म्हणजे 1,20,000 एवढे पैसे तुमच्याकडे बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये कायम पाहिजे. ह्याचं कारण अचानक जर तुमच्या कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा जॉब गेला तर 6 महिने तुमच्या कुटुंबाला त्याची कुठलीही झळ लागली नाही पाहिजे. ह्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. आणि दुसरं, तुमच्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गरजा काय आहेत. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांबरोबर मालदीव्सला फिरायला जाणं ही तुमची अत्यंत गरजेची बाब आहे का तुमच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी इंजिनिअरिंगच्या पुढच्या 2 वर्षानंतर तुम्हाला 2 लाख रुपये लागणार आहेत, ते अति तुमची गरज आहे हे आज ओळखायला शिका. आम्हाला काही इकडे तुमचं मनोरंजन करायला बोलवण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे जे खरं आहे ते मला बोलायचंय, हे माझं धोरण असणार आहे. तुमच्या अनावश्यक खर्चाला आळा घाला. आम्ही एका सेमिनारच्या संदर्भाने काही मित्र भेटलो होतो आणि असेच विषय निघाले की काय बाबा लॉकडाऊन मध्ये काय काय केलं, कसं कसं काय, हाऊ वॉज युअर लॉकडाऊन, अशा टाईपचं एक डिस्कशन सुरू झालं. आणि असं लक्षात आलं की अशा अनेक गोष्टी होत्या ज्या आपण उगाचच करायचो, ज्या आपल्याला करायची काहीच गरज नव्हती. हे बऱ्याच जणांना लॉकडाऊन काळात उमगलं. माझा एवढा पैसा खर्च व्हायचा फक्त ह्या गोष्टीवर, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी वैयक्तिक आयुष्यात तर जाऊ शकत नाही, पण मी एक निश्चित सांगू शकतो की महागाई आणि गुंतवणूक याची जर सांगड घालायची असेल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचं व्यवस्थापन म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करायला पाहिजे. तुम्हाला तुमचं वेगळं टॅक्स प्लॅनिंग केलं पाहिजे. बऱ्याचदा रिटर्नही फाईल न करण्याकडे लोकांचा कल असतो. तुमचा जो TDS कापला गेलेला आहे तो तरी परत मिळेल याच्यासाठी तरी रिटर्न फाईल करतात लोक. एखादा चांगला चार्टर्ड अकाउंटंट, गुंतवणूक सल्लागार तुम्ही बघितला पाहिजे.
आम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघतो आणि आमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करतो. मग तुमच्या प्लॅनिंगची उत्तरं ही युट्यूबचा माणूस देत असेल तर आमची काही हरकत नाही, पण तशी काही व्यवस्था अजून झालेली नाहीये. एक साधा विचार आहे, इफ यू आर गेटिंग समथिंग फ्री देन यू आर द प्रॉडक्ट. इफ यू आर नॉट पेइंग फॉर द प्रॉडक्ट यू आर द प्रॉडक्ट. सो तुम्ही एका तज्ज्ञ माणसाला पैसे देऊन त्याच्याकडून तुमचा प्लॅन करून घेणं ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन दुसरा कुठलाही असू शकत नाही. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्याच्यातला फरक समजून घ्या आणि मार्केटचा मोह टाळा. मार्केटमध्ये ट्रेड करणं ह्याच्यात काही चूक आहे का? अजिबात नाही. तुम्हाला त्याचं तंत्र कळत असेल, टेक्निकल अनालिसिस येत असेल, तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस कळत असेल, तुम्हाला मार्केट जज करायला जमत असेल, नक्की ट्रेडिंग करा. मुद्दा असा आहे की त्या ट्रेडिंगमध्ये तुमची एंट्रीची लेवल आणि एक्झिटची लेवल ही मनाशी पक्की ठरवा. अमुक एक अबक कंपनीचा शेअर आहे, आता 250 रुपयाला आहे, मी विकत घेतला आणि वाढला 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 आणि किती गेला? 700 गेला, 800 गेला, 900 गेला. मी कधी विकायचा? मी लॉंग टर्मचा इन्व्हेस्टर आहे का? नाही, मला 2 महिन्यात पैसे परत पाहिजे. मग माझं टार्गेट काय होतं? तर माझं टार्गेट 250 550 होतं. मग 550 झाल्यावर मी मनावर दगड ठेवून तो विकू शकलो पाहिजे. ट्रेडर हा नेहमी सिस्टमॅटिक आणि डिसिप्लिन्ड असतो. जो ट्रेडर डिसिप्लिन नसतो आणि जो मोहात अडकतो तो कुठेतरी फटका खातो. तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करून संपूर्ण आयुष्य फक्त प्रॉफिट कमवलंय असं होऊच शकत नाही. म्हणजे अगदी वॉरन बफेट पासून जी मंडळी मोठ्या लेवलपर्यंत ज्यांची आपण गुरुस्थानी नावं घ्यावीत अशा मंडळींनी सुद्धा सांगितलेलं आहे की ट्रेडिंगमध्ये म्हणजे ते थोडं बॉक्सिंग सारखं आहे. 2 पंच तुम्ही मारायचे, एखादा पंच तुम्ही घ्यायचा. सो आपला एक म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ हवा. मगाशी मी एक मुद्दा पेंडिंग ठेवला होता, तो इथे या निमित्ताने सांगतो. म्युच्युअल फंडमध्ये फक्त तुम्ही इक्विटीत गुंतवणूक कराल का? नाही. म्युच्युअल फंडामध्ये डेट इन्व्हेस्टमेंट्स नावाचा एक ऑप्शन असतो, ज्याच्यामध्ये AAA रेटिंग किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड असे त्याचे प्रकार असतात, ज्याच्यामध्ये इक्विटीमध्ये गुंतवणूक न करता एक 20 ते 25% इक्विटी आणि उरलेलं सगळं डेट असतं. म्हणजे बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा थोडासा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट नक्की जास्त मिळतो, रेट ऑफ रिटर्न. सो एखादा माणूस म्हणत असेल की मी सगळ्याच्या सगळे पैसे फक्त इक्विटी फंडात टाकीन, तर हे पण चुकीचं आहे. इक्विटी फंड, बॅलन्स फंड, इक्विटीमध्ये सुद्धा तुम्हाला टॅक्स सेव्हिंग हवंय का नकोय? एक नवीन कॅटेगरी ही भारतामध्ये येऊ घातलेली आहे. ती येऊ घातलेली म्हणजे नवीन काहीच नाहीये, ती जुनी होती पण आपल्याला आत्ता समजायला लागले. त्याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड, ETF. 10-1 वर्षापूर्वी हे बाल्यावस्थेत होते. आता विविध म्युच्युअल फंड घराण्यांनी ETF आणायला सुरुवात केली. ETF मध्ये तुम्हाला अख्खा बंच मिळतो. म्हणजे एक्झाम्पल, मी निफ्टीचा ETF घेतला तर निफ्टीतले 50च्या 50 शेअर, ज्याला आपण जुन्या फॉर्म मध्ये इंडेक्स फंड म्हणायचो, त्याचंच हे थोडंसं एक वेगळं व्हर्जन म्हणजे ETF आहे. याचाही तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी विचार करायला हरकत नाही. काय हवंय तुमच्यासाठी? तुमच्यासाठी सातत्य ही एक महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करता, तुमच्या गावच्या बागा असतात, काही जणांच्या गावाला आंब्याची झाडं असतात. त्याचं उदाहरण मी नेहमी देतो आमच्या क्लायंट्सना. काय आहे, आंब्याचं झाड लावलं की झाड लावून गेलं तर विसरून जायचं नसतं. त्याला दरवर्षी शेणखत घालायचं का? मग काय कुठे पत्रावळ आजूबाजूला जमले का? काय कुठे काय किडबीड लागली नाही ना? मोर व्यवस्थित येतोय ना? वांद्र बिंद्र आली नाहीत ना? त्याचं कायम तुम्हाला लक्ष ठेवायला लागतं. त्यामुळे एकदा अरे मी मस्त पैसे टाकून दिलेत मार्केटमध्ये, ही भाषाच मुळात मला डोक्यात जाणार आहे. पैसे टाकून दिलेत मार्केटमध्ये, पैसे गुंतवलेले आहेत मार्केटमध्ये. युअर मनी इज वर्किंग फॉर यू. सो लेट्स गिव्ह रिस्पेक्ट टू दॅट मनी. दर वर्षात एक दिवस किंवा एक महिना ठरवा आणि तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरची अपॉइंटमेंट घ्या आणि त्याच्याबरोबर वर्षभराचा आढावा घ्या. जसं काही जण आजकाल एक नवीन प्रकार आलाय, अॅन्युअली डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन इयरली अख्ख्या बॉडीचा चेकअप करतात. काय सगळं व्यवस्थित आहे ना? आपली स्वतःची गाडी असते ती वर्षातून एकदा सर्व्हिसिंगला टाकतो. तसंच तुमचा गुंतवणुकीचा तुम्ही आढावा घ्यायला पाहिजे. छे मला त्याच्यातलं काय कळत नाही, आमचे अमुक 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 आहेत ना, ते सांगतात ते याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. ते तमुक अजिबात तुमचं नुकसान करायला आलेलं नाहीत, कारण त्यांचाही त्याच्यात फायदाच आहे. पण तुम्हाला कधी कळणार? एक वेळ अशी निश्चित येईल की तुम्हाला हे कळेल की मी जरा डोकं लावलं असतं ना तर अजून 5% जास्त मिळाले असते, पण ती वेळ गेलेली असते. तुमच्या वित्त नियोजनाचा आढावा घ्या. युजली हे वर्षातून एकदा करायला काहीच हरकत नाही.
आणि त्याच्यासाठी तुम्ही नियमितपणे लोकसत्ता वाचायला काहीच हरकत नाही, कारण आम्ही त्याच्यासाठीच बसलेलो होतो. पीटर लिंडचं एक खूप सुंदर वाक्य आहे, त्यांनी आपण प्रेझेंटेशनच्या शेवटाकडे येऊया. नो व्हॉट यू ओन, तुमच्याकडे काय आहे हे ओळखा, आणि ते तुमच्याकडे काय आहे हे आधी ओळखा. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी का गुंतवणूक केली, कारण माझ्याकडे कोणतरी एक अबोक व्यक्ती आला होता आणि त्यांनी सांगितलं की सर याच्यात पैसे गुंतवा, म्हणून मी पैसे गुंतवले. म्हणजे मला काहीच कळत नाही. जुन्या काळी हे सगळं चाललं, पण आता हे चालणार नाही. याच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीसारखं तुमच्या पोर्टफोलिओला पण जपलं पाहिजे. करोना काळाने बरोबर 2 गोष्टी शिकवल्या, तुमची तब्येत आणि तुमचं पाकिट दोन्ही एकाच वेळेला बॅलन्स ठेवलं पाहिजे. दासबोधातलं एक सुंदर वचन आहे, त्याच्यानेच आपण शेवट करू. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहो न चालावे, हट्ट निग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. मला नेहमी राहून राहून वाटतं की आज समर्थ असते तर कदाचित त्यांनी मूर्ख लक्षणं आणि विवेकी लक्षणं ह्याच्यामध्ये अजून 10 ओव्यांची मागच्या 2 वर्षातल्या अनुभवावरून नक्की भर घातली असती. सर, ओव्हर टू यू. थँक्यू कौस्तुभजी. मंडळी, मी सरांची जी ओळख करून दिली ती थोडीशी थांबूनच करून दिली ती. असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो परखडपणा आहे आणि स्पष्ट वक्तेपणा आहे तो तुम्हाला या त्यांच्या सादरीकरणात आता समजला असेल. कौस्तुभ जोशी, आपले मनपूर्वक आभार. फार चांगल्या पद्धतीने तुम्ही आमचं मार्गदर्शन केलं. अशाच पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला अपेक्षित असतं या सगळ्या अस्थिर वातावरणामध्ये. स्टॉक एक्सचेंज ज्या पद्धतीत आता हेलकावे काढतोय त्यामध्ये गुंतवणूकदारांना तुमच्यासारख्या स्पष्ट वक्तेपणानेच मार्गदर्शन करावं अशी आमची अपेक्षा होती आणि ती तुम्ही सार्थक ठरवलेली आहे. धन्यवाद. पण तुम्ही थांबायचंय, कारण तुमच्यासाठी सुद्धा बरेच प्रश्न आता यायला सुरुवात झालेली आहे. आपण संदीप भोसलेंच्या सादरीकरणानंतर प्रश्नोत्तर घेणार आहोत. मी संदीप भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी सादरीकरण करावं. त्याआधी संदीप भोसलेंची थोडक्यात मी ओळख करतो. तब्बल 2 दशकांचा वित्तीय सेवा क्षेत्रातला अनुभव गाठीशी असलेले संदीप भोसले साहेब आज क्वांटम म्युच्युअल फंडाच्या कस्टमर इंटरॅक्शन या विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून हे काम बघतायत. NMIS सारख्या प्रथितयश संस्थेमधून त्यांनी मॅनेजमेंटची पदविका ही घेतलेली आहे, त्यांनी संपादित केलेली आहे आणि अनेक वित्तीय संस्थांच्या विविध अधिकार पदावरती त्यांनी कामं केलेली आहेत. एक अनुभवी व्यक्तिमत्व संदीप भोसले म्हणून आम्हाला परिचित आहेत. क्वांटम म्युच्युअल फंडातर्फे ते आज आपल्या समोर महागाई आणि गुंतवणूक या विषयावर त्यांचं सादरीकरण करतील. संदीप भोसले साहेब. थँक्यू सुनील. कौस्तुभने आपल्याला खरंच स्पष्ट शब्दात सांगितलं की आपण आपली गुंतवणूक कशी करावी आणि त्याच्या मागचे आपले विचार काय असावेत. तर आपण गुंतवणूक कशी करावी ह्याच्याबद्दल तर नाही बोलणार आहे, पण मी जे काही कौस्तुभ जोशी बोलले त्याच्यावर मी काही आकडेवारी किंवा काही नंबर तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करतो. आता स्क्रीनवर तुम्हाला हे काही आकडे दिसत असतील 2006 पासून ते 2021 पर्यंत. ह्याच्यामध्ये काही डिटेलमध्ये जाण्याची पूर्ण गरज नाहीये. हे थोडक्यात जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पहिला कॉलम बघा. 2006 मध्ये सेन्सेक्स म्हणजे आपला BSE सेन्सेक्सने आपल्याला साधारण 49% रिटर्न दिलेले आणि गोल्डने 20% दिलेले आणि बॉन्ड आणि ह्यांनी 4% रिटर्न दिलेले. हे पूर्ण रिटर्न सगळे वाचण्याची गरज नाही. ह्यांचे जे कलर्स आहेत, जे ब्लू, येलो, पर्पल, ह्याच्यावर फक्त लक्ष द्या. जसं जसं वर्ष पुढे जातं तसं 2006 मध्ये एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली असेल आणि त्यांना साधारण 49-50% रिटर्न मिळाले असतील. त्याच व्यक्तीला 2008 मध्ये बघा तोच ब्लू कलर एकदम खाली आला आणि त्याची त्यांना -52% मिळाला. आणि पुढच्याच वर्षी सेन्सेक्सने परत 83% रिटर्न दिलेले. तर नुसतं सेन्सेक्स नाही, हा तुम्ही जर गोल्ड म्हणजे सोनं, जे येलो बॉक्स जर तुम्ही फॉलो केलात तर तो फॉलो कराल तर तुम्हाला असं असायचं असेल की ती लाईन काही सरळ नाही. ती कधी वर जाते, खाली जाते, कधी सरळ रेषेत खाली येते. कधी 2011 मध्ये सोन्याने साधारण 32% रिटर्न दिलेले, 2013 मध्ये -5% झाले. तर अशा ह्या काही इन्व्हेस्टमेंट्स, अशा जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट्स बघतो किंवा ह्या जर इन्व्हेस्टमेंट जेव्हा मी अशा काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतो ज्या सेन्सेक्स मध्ये, गोल्ड मध्ये किंवा बॉन्ड मध्ये जेव्हा इन्व्हेस्ट होतील आणि मी जर हेच नंबर जर मी रोज बघितले तर एक वेळ मला झोप सुद्धा लागणार नाही.
तर ह्याच्या मागचा उद्देश हाच होता माझा. जसं कौस्तुभ जोशींनी सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ती का करायला पाहिजे त्याचं कारण हेच आहे, कारण कुठलीही इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये सरळ रेषेत जात नाही, पण ती ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर आपल्याला आपण ते समजू शकतो का, की आपण त्याच्यासाठी काय करू शकतो आणि त्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याच्यासाठी आम्ही हा तुम्हाला चार्ट दाखवला होता. पण आता जर रिटेल जर तुम्ही इन्व्हेस्टर आहात आणि तर आता ह्याच्यातली कुठली इन्व्हेस्टमेंट आपण सिलेक्ट करायची आणि ती कशी करायची, तर त्याच्यासाठी कुठले कुठले ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर एक ऑप्शन त्याच्यासाठी आपल्याकडे आहे की आपण म्युच्युअल फंडांमध्येही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर म्युच्युअल फंड्स मध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण म्युच्युअल फंड हे प्रोफेशनली मॅनेज असतात, अतिशय ट्रान्सपरंट असतात. म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते चांगली, की तुम्ही महिन्याला तुम्ही 500, 100,000 तुम्हाला जसं वाटेल तसे तुम्ही पैसे त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही काढूही शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायव्हर्सिफिकेशन मिळतं. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमची समजा तुम्ही आज म्युच्युअल फंडाच्या कुठल्या कंपनीला 100 रुपये दिले आणि तुम्हाला ते 100 रुपये तुमचे साधारण 25 ते 30 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतात. जर आपण स्वतःच ही ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला तर ती एक वेळ आपल्याला ती जमणार नाही. म्युच्युअल फंडांचे रिटर्न ही थोडे पोटेन्शियल जास्ती असतं. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल ह्याच्यासाठी जास्ती असतं कारण म्युच्युअल फंड हे का एक फंड मॅनेजर्स हे मॅनेज करतात, हे प्रोफेशनल्स असतात, हे ह्या कंपन्यांशी हे सतत बोलत असतात आणि त्या कंपन्यांशी बोलल्यानंतर त्यांच्या काही प्रोसेसच्या अनुसार ते तुमचे पैसे गुंतवणूक करतात आणि मग त्याप्रमाणे त्याची जी काही रिस्क असेल ती कॅल्क्युलेट करून मग ते ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. म्युच्युअल फंड्स मध्ये तसे तुम्हाला चॉईस खूप असं, बहुतेक लोकांचा असा समज आहे की म्युच्युअल फंड्स म्हणजे फक्त मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतं, परंतु तसं काही नाहीये. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही स्टॉक मार्केटमध्येही इन्व्हेस्ट करू शकता. म्युच्युअल फंड्सच्या द्वारे तुम्ही सोन्यात किंवा गोल्डमध्येही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही म्युच्युअल फंड्सच्या द्वारे तुम्ही इव्हन रिअल इस्टेट्समध्येही इन्व्हेस्ट करू शकता किंवा आणि इक्विटीमध्ये तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. पण ती म्युच्युअल फंड कुठली सिलेक्ट करायची, कशी सिलेक्ट करायची, त्यासाठी एक तर तुम्हाला स्वतःहून अभ्यास करावा लागेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुम्हाला कंपनीला तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तुमचे गोल काय आहेत ते त्यांना सांगून किंवा ते समजून त्या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला पुढे पण ह्याच्यामध्ये दाखवतो की इव्हन म्युच्युअल फंडांमध्ये किंवा मगाशी तुम्ही जसा तो चार्ट बघितलात, तुम्ही चार्ट बघितलात त्याच्यामध्ये त्या चार्ट प्रमाणे तुम्ही बघितलात की तुमचा सेन्सेक्स जो होता तो कधी वर कधी किंवा खाली जात होता, परंतु तो जेव्हा वर किंवा खाली जात होता तो आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त बाकी गोल्ड किंवा बॉन्ड हेही त्याच्यावरती वर खाली होत होते. तर म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा ही जी चढ उतार असते ते तुमचा फंड मॅनेजर तुमच्यासाठी मॅनेज करतो. अशा भारतामध्ये एकूण 44 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत आणि त्यांचे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर ह्या बघाच्या स्लाइडच्या नंतर मी तुम्हाला जे दाखवत होतो, सेन्सेक्स जरी असा ह्याच्यामध्ये वर खाली जात असेल 2006, 2007, 2008च्या नंतर तुम्ही ह्याच्याकडे बघा. हे आपण भारताची जीडीपी ग्रोथ घेतलेली आहे, रिअल जीडीपी ग्रोथ घेतलेली आहे. हा जो ऑरेंज बार आहे तो आहे इंडियाची ग्रोथ आहे आणि ब्लू जे आहे ही आपण वर्ल्ड पूर्ण ग्लोबल ग्रोथ म्हणतो. त्याच्यामध्ये जी ती ग्रीन लाईन जर तुम्ही बघाल तर तुम्ही बघाल की जानेवारी 1980 पासून ते आतापर्यंत आपण ह्या वर्षापर्यंत जर एक ऍव्हरेज काढला तर भारताची ही जी ग्रोथ आहे ती साधारण 6% आहे. ऍव्हरेज जीडीपी ग्रोथ आपली 6% होते आणि ही ग्रोथ इमटेरियल की कुठलं गव्हर्नमेंट आलं किंवा एक सिंगल पार्टी गव्हर्नमेंट आले किंवा जॉईंट गव्हर्नमेंट आले त्याच्यामध्ये, तरी सुद्धा आपली जी ऍव्हरेज ग्रोथ आहे ती एक 6.1% आहे. परंतु ही जी ऍव्हरेज ग्रोथ जर 6.1% आहे तर मगाशी मी जे तुम्हाला दाखवलं ज्याच्यामध्ये सेन्सेक्स जो आहे तो असा प्रत्येक वर्षी वर किंवा खाली का होतो.
तर तो वर खाली ह्याच्यासाठी होतो कारण त्याच्यामध्ये काही इव्हेंट्स होतात, थोडेफार इव्हेंट्स होतात. जसं मागच्या वर्षी कोविड झालं, जसं कोविडमध्ये मार्केट पूर्ण घसरलं, पण ते घसरल्यानंतर पूर्ण त्यांनी उच्चांक गाठला. असे वेगवेगळे इव्हेंट होते. 2008 मध्येही तेच झालं. पण आता हे जे इव्हेंट होतात ते असे होत राहतात मार्केटमध्ये. ह्याला आम्ही मार्केटचं नेचरच म्हणतो. पण जर तुम्ही ऍव्हरेज जर तुम्ही ग्रोथ बघितली भारताची, ती एक साधारण 6% पर्यंत आहे. एक सिंपलचं असं आपण जर लॉजिक घेतलं की ऍव्हरेज ग्रोथ तुमची 6%, इन्फ्लेशन जर तुमची 6% जीडीपी ग्रोथ असेल, 6% आपलं साधारण इन्फ्लेशन असेल, तर साधारण हे जे मार्केट आहे ते साधारण 12% तरी वाढलं पाहिजे. आणि जर तुम्ही 10 ते 15 वर्ष काही गुंतवणूक करता आहात इक्विटी मार्केट्समध्ये, तर तुम्हाला एका ऍव्हरेज तुम्हाला ही 12% रिटर्न मिळाला पाहिजे. आणि त्यात जर तुम्ही एखाद्या फंड मॅनेजमेंटकडे जर तुम्ही फंड मॅनेजमेंटच्या थ्रू करता आहात, एखाद्या चांगल्या फंड मॅनेज, आणि जे तुम्हाला 2 ते 3% साधारण प्रीमियम देत असतील, तर तुम्हाला एका लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये 12 ते 15% रिटर्न एक्सपेक्ट करायला पाहिजे फ्रॉम दिस कंपनी. आता ही जी जीडीपी ग्रोथ आली आहे ती आपल्या इंडियन कंपनीजमुळेच आहे आणि त्यांच्यामुळेच ही ऍव्हरेज 6.1% आहे. पण आता ऍज अ इन्व्हेस्टर मी काय करू शकतो? ऍज अ इन्व्हेस्टर मी मार्केटमध्ये काय आहे का ते कंट्रोल करू शकतो का? कारण इन्व्हेस्टरचे 2 पार्ट असतील त्याच्यामध्ये. एक, जर मी गुंतवणूक करतोय तर माझ्या हातात काय आहे, ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर माझ्याकडे काय आहे, मी काय करू शकतो. आणि दुसरं, काही गोष्टी अशा असतात जेव्हा तुम्ही गुंतवणूक केल्यावर त्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नसणं. आता व्हॉट वी कंट्रोलमध्ये आपण काय कंट्रोल करू शकतो? आपण तर एक रिस्क कंट्रोल करू शकतो. आपण नक्कीच आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये, ती इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण रिस्क बघू शकतो. काय, कुठलीही गुंतवणूक जर आपण करतो तर त्याच्यामध्ये त्याची कॉस्ट काय आहे. प्रत्येक गुंतवणुकीला एक कॉस्ट असते. समजा तुम्ही 100 रुपये गुंतवतात आहे, तर तुमचे 100 रुपये ती गुंतवणूक होत नसेल, त्याच्यातनं 1% त्या फायनान्शियल कंपनीला जात असेल किंवा 2%, 3%, तीही आहे. बघताना हे 1% किंवा 2% आपल्याला फार कमी वाटत असेल, पण लॉंग टर्म मध्ये हा 1% फार फरक पडतो. टाइम करू शकतो आपण कंट्रोल, की किती वर्षासाठी, किती महिन्यांसाठी मी इन्व्हेस्ट करू शकतो. आणि टाइम हा फार महत्वाचा असेल. जर तुम्हाला 1 वर्षासाठी मला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारच नाही. मी ते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवीन किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवीन. पण जर मला 5 वर्षासाठी करायची आहे, मला 10 वर्षासाठी करेल, तर मी नक्कीच इक्विटी मार्केटमध्ये करेन. जसं मगाशीच कौतुक जोशींनी सांगितलं की तुमचे इन्व्हेस्टमेंट तुमच्या इन्फ्लेशनला बीट करायला पाहिजे. इन्फ्लेशन म्हणजे सोप्या शब्दात काय, की आज जी गोष्ट आपल्याला 100 रुपयाला मिळते ती उद्या आपल्याला 106 किंवा 108 रुपयाला मिळते. तर जर मी आज काही गुंतवणूक करतोय किंवा मी काही अमाऊंट मी बाजूला काढतोय, मी सेव्ह करतोय, ती ह्याच्यासाठीच करतोय की उद्या मी तीच गोष्ट मी घेऊ शकतो. तर मिनिमम ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ती इन्फ्लेशन कॉस्ट करायला. पण हे इन्फ्लेशन तुम्हाला सगळ्याच गोष्टीत बघून नाही चालणार. जर तुम्हाला 1 वर्षाने तुम्हाला काही अमाऊंटची गरज असेल, काही पैशाची गरज आहे, तर तुम्ही ते इक्विटी मार्केट वगैरे, इक्विटी मार्केट पासून लांबच राहा. ते तुम्ही एखाद्या फिक्स्ड डिपॉझिट मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करा. पण तुम्हाला जर 10 वर्षासाठी, 7 वर्षासाठी, 8 वर्षासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्यासाठी नक्कीच तुम्ही इक्विटी मार्केट आणि म्युच्युअल फंडचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. ह्याच्यात म्युच्युअल फंड्स तुमची कशी मदत करू शकतात ते पण मी सांगतो त्याच्यामध्ये. कारण आपल्या हातात ऍज अ इन्व्हेस्टर आपल्याकडे ह्या 4 गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. थोडी रिस्क, कॉस्ट, वेळ आणि बिहेवियर. हे जे पूर्ण हे माझं ऍज अ इन्व्हेस्टर माझं जे डिसिप्लिन बिहेवियर आहे ते आपण मॅनेज करू शकतो. पण मार्केट मधल्या ज्या काही रिस्क आहेत त्या आपण मॅनेज करू शकत नाही. आपल्याला खरंच माहिती नव्हतं की फेब्रुवारी मार्च मध्ये कोविड येईल आणि ह्याच्यानंतर असे बिझनेसेस मध्ये काही फरक पडेल किंवा एवढी अनएम्प्लॉयमेंट वाढेल किंवा हे आपल्यासाठी कम्प्लिटली नवीन होतं. आज आपण उद्या सांगू शकत नाही की नक्की हे इक्विटी मार्केट कुठे जाईल. तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. ऍज अ इन्व्हेस्टर जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या ह्या 4 गोष्टी. आपण रिस्क बघू शकतो, आपण जी काय इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्या मागची किती त्याच्यासाठी आपण खर्च करतो, त्यासाठी आपण किती वेळ देणार आहोत हे आपण नक्की डिसाईड करू शकतो. आणि जी काय आपण इन्व्हेस्टमेंट करू त्याच्यामध्ये आपण एक डिसिप्लिन आणू शकतो. हे इन्व्हेस्टर बिहेवियर आपण कंट्रोल करू शकतो. बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आपण कंट्रोल नाही करू शकत. आणि ह्या कंट्रोल किती लिमिट पर्यंत होतील, किती ह्याच्यापर्यंत होतील, हे ते तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यावर हे डिपेंडेंट आहे. जसं समजा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये केलं, तर म्युच्युअल फंड बद्दल मी तुम्हाला एक छोटी माहिती देतो की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट नक्की कशी करतात. म्युच्युअल फंड्स मध्ये इथे समजा ऍज अ म्युच्युअल फंड तुम्हाला
ह्याच्यामध्ये 100-150 लोक एकदा येतील आणि ते एका म्युच्युअल फंड कंपनीला अमाऊंट देतील. ती अमाऊंट घेऊन फंड, त्यांचे जे फंड मॅनेजर आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतील. ते जे स्टॉक्स तुम्हाला जे प्रॉफिट देतील तेच प्रॉफिट तुम्हाला परत दिले जातील. आणि या पूर्ण प्रोसेससाठी ती कंपनी तुमच्यासाठी 1% 2% जी काही चार्जेस आहेत ती तुम्हाला चार्जेस देणार. जर थोडक्यात जर म्हणाला ना की जर मी म्युच्युअल फंडांमध्ये का इन्व्हेस्ट करावं किंवा इक्विटीज मध्ये का नको करावं, डायरेक्ट जाऊन का नको करावं, करू शकतं. जर तुम्हाला त्याच्यामध्ये खरंच जर ज्ञान असेल तर यू शुड डू इट. पण समजा आपण तुम्हाला जर 2,000 रुपये समजा इक्विटीमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये टाकायचे होते तर त्या 2,000 रुपयामध्ये तुम्ही ह्या एक्झॅक्ट व्हॅल्यू मध्ये नाही, आम्ही हे तुम्हाला एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज घेतले आहेत. एक HDFCचा जर शेअर तुम्ही घेतला असता तर तुम्हाला एक पूर्ण HDFCचा शेअर मिळाला नसता तुम्हाला 2,000 रुपयामध्ये. इन्फोसिसचा तुम्हाला 1.5 शेअर मिळाला असता किंवा टाटा मोटर्सचा तुम्हाला तो आज 158 किंवा तुम्हाला एक 12-13 शेअर्स मिळाले असते किंवा SBI चे तुम्हाला 8 शेअर मिळाले असते. टाटाचे तुम्हाला 0. म्हणजे एक साधारण 1 शेअरच्या आसपास तुम्हाला मिळालं असतं. पण जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला त्याच 2,000 रुपयामध्ये सगळे शेअर्स मिळतात एकत्र. आता असं होऊ शकतं की उद्या HDFCचा परफॉर्मन्स नेहमी चांगला नसेल किंवा इन्फोसिसचा काही काळाकरता परफॉर्मन्स चांगला नसेल. जेव्हा तुम्ही हे 2,000 रुपये सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले तेव्हा तुमची जी रिस्क आहे ती ह्याच्यामध्ये डिवाइड झाली. आणि ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण पहिल्यापासून म्हणतो, आपण ज्याला ह्याच्या म्हणतो डू नॉट पार्क युअर एग्स इन वन बास्केट. सगळी इन्व्हेस्टमेंट आपण एकाच ह्याच्यात नका करू. मे बी ती इन्व्हेस्टमेंट चुकीची आहे. त्यासाठी आपल्याला ही डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. आणि जेव्हा ही डायव्हर्सिफाय करायला पाहिजे त्यासाठी म्युच्युअल फंड्स ही चांगली ऑप्शन आहे. कसे इन्व्हेस्ट करू शकता आपण? लंपसम करू शकता, सिस्टमॅटिक प्लॅन म्हणजे महिन्याला आपण 500-1000 रुपयांनी करू शकता किंवा ट्रान्सफर प्लॅननी करू शकता किंवा स्विच करून करू शकता. आणि हे तुम्ही थोडे थोडेही करू शकता. 500, 1000, 2000 जसं तुमचं गोल असेल त्याप्रमाणे. खास करून मी यंग इन्व्हेस्टर्सना सांगेन जे आता 25 एजच्या ह्याच्यामध्ये असेल. फर्स्ट जॉब असतो लोकांचा आणि लोकांना इन्व्हेस्ट करण्याचे प्रयत्न करत असतात. बहुतेक वेळा आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा मी बघतो की लोक म्हणतात की मी आत्ताच जॉब सुरू केलेला आहे, माझ्याकडे एवढं काही सरप्लस अमाऊंट नाही आहे. तर इन्व्हेस्टमेंट ही मोठी किंवा जास्ती अशी नसते. ज्याच्याकडे पैसा नसतो त्यालाही चिंता असते की माझे पैसे कसे वाढावेत. ज्याच्याकडे थोडी अमाऊंट असते, ज्याचं नेटवर्क थोडं आहे त्यालाही चिंता असते. ज्याच्याकडे ॲडिक्वेट अमाऊंट असेल त्यालाही चिंता असते. आणि ज्याच्याकडे भरपूर वेल्थ असेल किंवा भरपूर धन आपण ज्याला म्हणतो किंवा वेल्थ असेल त्यालाही त्याचे पैसे मॅनेज करण्याची तेवढीच गरज असते. पैसे मॅनेज करण्याची गरज ही सगळ्यांना सेमच असते, फक्त प्रत्येकाची अमाऊंट किंवा काही वेगवेगळी व्हॅरी होत असते. इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्वात मोठा रूल आहे की तुम्हाला डिसिप्लिन आणणं आणि ऍट अ यंगर लेवल. ऍव्हरेज मी इंडियामध्ये बघितले की लोक 30-31 वर्षाच्या नंतर इन्व्हेस्टमेंट चालू करतात. त्याच्यामध्ये त्यांची स्टार्टिंगचे 5 ते 6 वर्ष फार त्याच्यामध्ये त्यांना सिरियसनेस किंवा तशी बिल्ड होत नाही. 1-2 SIP किंवा कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते 5-6 वर्ष त्यांना 5-6 वर्षाचे रिटर्न येतं लॉंग टर्म मध्ये, त्याचा फार फरक पडतो. तर हे मी थोडे तुम्हाला ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आणखीन पण सांगेन. पण आपण ह्याच्याबद्दल आपण आणखीन प्रश्नोत्तर हे घेऊया. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये मला विचारू शकता ह्याच्यामध्ये किंवा कौस्तुभ जे कौस्तुभने जे तुम्हाला सांगितलंच त्याच्याबद्दलच मी तुम्हाला थोडं आकडे आणि नंबर्सच्या ह्याच्यातनं सांगितलं त्याच्यामध्ये. तर वी कॅन शुअरली टेक इट. सुनील, यू कॅन टेक अ हेड नाउ. संदीपजी आभारी, मनपूर्वक आभार. आपण प्रश्नोत्तरासाठी जाऊया, पण त्याआधी स्वप्नीलकडे जाऊ. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. थँक्यू स्वप्नील. संदीपजी आणि कौस्तुभजी, आपल्या दोघांचे परत एकदा आभार मानतो आणि आपण प्रश्नोत्तराकडे जाऊया. मला एक सांगायला पाहिजे, खऱ्या अर्थाने उत्तम प्रतिसाद या वेबिनारला मिळालेले आहेत आणि तेवढ्याच भरभरून प्रश्न सुद्धा आलेले आहेत. आणि ते सगळे प्रश्न वेळेच्या मर्यादित घेताना माझी थोडी तारंबळ उडणार आहे, म्हणून मी प्रातिनिधिक स्वरूपात ते प्रश्न घेणार. सर्वच प्रश्नांना आपल्याला उत्तर देता येतील असं नाही, कारण वेळेच्या मर्यादा आहेत. पण एक नक्की की लोकांमध्ये जागरूकता आहे, त्यांना अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे, हे सुद्धा प्रश्नांच्या एकंदर स्तरावरून आपल्याला लक्षात येत आहे. मी पहिला प्रश्न कौस्तुभजी आपल्याला विचारतो. आपण
परखड आहात, स्पष्ट वक्ते आहात हे आम्हाला माहिती असल्यामुळेच एक नाटकीय प्रश्न अशा पद्धतीने तुमच्या समोर ठेवतो की म्हणजे वाढती महागाई आहेच एका बाजूला आणि आमचं उत्पन्न तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे सध्या कोणाला असं वाटतं की हे आधार कार्ड देऊ नका, उधार कार्ड आम्हाला द्या. तर कसा पद्धतीने बघताय हे? आधार कार्ड नको पण उधार कार्ड द्या. तुमच्या प्रश्नाची 2 प्रकारे उत्तर देतो. एक म्हणजे आता इथे कुणाच्या वैयक्तिक सवयींच्या बद्दल बोलणं हा मुद्दा नाहीये, पण आपल्या खिशात पैसे नसताना आपण ते खर्च करू कसे शकतो हा एक मौलिक विचार लोकांच्या मनात यायला हवा. म्हणजे सगळ्यांनीच जर का पैसे उधारीचे घेतले आणि वेळेत फेडले तर आमचा क्रेडिट कार्ड कंपनीचा शेअर कसा वर जायचा असं कदाचित काही जण विचारतील. त्याच्यामुळे आपल्या खिशात जे पैसे नाहीत तर आपण निश्चित पैसे उधारीने घ्यायला हवेत, यात काही शंकाच नाही. म्हणजे एक अशी टोकाची मानसिकता आहे की कर्ज काढून काहीच करायचं नाही. म्हणजे मला घर विकत घ्यायचंय आणि मला 20 लाख रुपयाचं घर घ्यायचंय, तर मी 20 लाख रुपये येईपर्यंत थांबतो, मग घर 30 लाखाचं झालेलं आहे, त्यामुळे मला घरच घेता येत नाही. त्यामुळे कर्ज काढणं ह्यात काही चूक नाही. फक्त आपली वस्तू विकत घेण्याची क्षमता आहे, तशीच कर्जफेडीची किती क्षमता आहे याचा आपण विचार केल्याशिवाय आपण कर्ज काढू नये. एक रॅन्डम म्हणजे पुन्हा असा कुठलाही स्टँडर्ड नियम कुठे जगात लिहिलेला नाही, पण आपल्या एकूण महिन्याच्या उत्पन्नाचे आपला बेसिक खर्च जो असतो की ज्याच्यावर आपल्याला जगायलाच लागतं, तो बाजूला गेल्यानंतर जेवढे पैसे उरतात त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त शक्यतो EMI येऊ नये. म्हणजे सोपं करतो, 1 लाख रुपये माझं मासिक उत्पन्न आहे आणि माझा समजा महिन्याचा सगळ्या कुटुंबाचा खर्च एक 40,000 रुपये, म्हणजे माझे 60,000 रुपये लागतात राहतात. त्या 60 मधले 30 तरी मला इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवले पाहिजे आणि मग त्या 30,000चा तुम्ही EMI ठेवून तसं लोन काढू शकता. आता बऱ्याच आताही काही प्रश्न आलेले आहेत की आमचे सगळे खर्च वजा आता हातात पैसेच उरत नाहीत. ते उरत नाहीत म्हणजे काहीतरी काटछाट करावी लागते मग त्यामध्ये. करेक्ट. नाही, तुम्ही बरोबर एकंदर आपल्या जीवनशैलीबद्दल एक विधान करताय तुम्ही आणि ते बोलकं आहे. थँक्यू. अशाच पद्धतीने पुढचा पराग कोडगुळे यांचा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की नोकरी सोडून पूर्ण वेळ गुंतवणूक शेअर बाजारामध्ये करणं व्यवहार्य आणि शक्य आहे का? ते शक्य आहे का पण विचारतायत आणि ते व्यवहार्य आहे का सुद्धा विचारतायत. या दोघांची उत्तरं हो अशी आहेत. फक्त त्या हो मध्ये एक मोठा स्टार आहे. म्हणजे त्या कुठल्याही म्हणजे आता संदीप सरांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आम्ही त्या एक स्लाइड मध्ये म्युच्युअल फंडच्या नंतरचं एक वाक्य जे येतं ते असं गर्कन जातं, ते फार महत्वाचं असतं. तसंच ह्याच्यातही आहे की तुम्ही नोकरी सोडून पूर्ण वेळ शेअर मार्केटमध्ये जाऊ शकता. म्हणजे माझ्या माहितीत काही लोक आहेत जे ऑफिस मधले गेल्यासारखे सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत टीव्ही समोरून हलत नाही, कारण ते म्हणतात तुमचं जसं ऑफिस आहे तसं शेअर ट्रेडिंग हा माझा पूर्ण वेळ व्यवसाय आहे. त्यामुळे तुम्ही तेवढं डेडिकेशन देऊ शकता का? नंबर 1. नंबर 2, तुमची तेवढी ट्रेडिंग समजून घ्यायची, त्याच्या घडामोडी समजायची. कारण आता पूर्वीच्या काळची परिस्थिती खूप सोपी होती, म्हणजे प्रभावशाली घटक कमी होते. म्हणजे अमुक गोष्ट आहे मी प्रेडिक्ट करू शकायचो की असं काहीतरी झालं ना तर हा शेअर नक्की वर जाणार. आता तुम्हाला न समजेल इतके फॅक्टर्स आहेत. म्हणजे कुठेतरी जगाच्या कानाकोपऱ्यात काहीतरी येतं आणि इकडच्या कुठल्या तरी अमक्या कंपनीचा शेअरच वाढायला लागतो. तर तुमची बौद्धिक कुवत आहे का तेवढी हे सगळं समजून घ्यायची? म्हणजे मी तुमची अक्कल काढत नाहीये, मी तुमची बौद्धिक कुवत विचारतोय, कारण ह्याच्यात खूप अभ्यास लागतो. म्हणजे आता संदीप सर तर म्युच्युअल फंडला रिप्रेझेंट करतात, त्यांची तगडी रिसर्च टीम असते. म्हणजे दिवसाचे काही तास डेडिकेटेड ते रोज सेक्टरचा अभ्यास करण्यात घालवतात. तर असा रिसर्च तुम्ही करू शकता का? तुमच्याकडे ती तेवढी ट्रेडिंगची सॉफ्टवेअर्स विकत घ्यायची आर्थिक क्षमता आहे का? तुम्ही इंट्राडे करत असाल तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आलं पाहिजे. त्याचं तुमचं डेली, मंथली किंवा जे काय चार्टिंग आहे ते चार्ट तुम्हाला शिकून घेण्यासाठी 3-3, 4-4 महिन्याचे कोर्सेस असतात. हे सगळं तुम्ही केलं आणि तुमची पेशन्स ठेवायची तयारी असेल आणि मोह टाळायची तयारी असेल तर हे सगळं नक्की शक्य होऊ शकतं. कौस्तुभजी, आमचे गुंतवणूकदार जे प्रश्न आले त्याचा स्तर असा आहे की आमचे गुंतवणूकदार अभ्यासू आहेत आणि तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा त्यांनी फार लक्षपूर्वक बघितलेलं आहे. त्याचा एक पुरावा मी तुम्हाला देतो. शैलेश आणि आनंद दाभाडे त्यांनी असं विचारलंय की तुम्हीच तुमच्या सादरीकरणामध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय दिले होते, पण त्यामध्ये RBI रिटेल डायरेक्ट या पर्यायाचा उल्लेख नव्हता. मग अशा पर्यायाच्या बद्दल
तुम्ही तो गाळलाय का त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय? सर्वसाधारणपणे गुंतवणूक करताना पठडीमध्ये ज्या ठराविक गुंतवणूक पर्यायांचा विचार करावाच लागतो असे पर्याय मी त्या प्रेझेंटेशनमध्ये ठेवले होते. आरबीआयचे बॉन्ड्स, सॉव्हरेन बॉन्ड्स किंवा ह्या ज्या सगळ्या डेट सिक्युरिटीज आहेत त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. म्हणजे काही जणांनी मला म्हणजे काही प्रश्न जे आलेत आपल्याकडे मी बघितले त्यांनी नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स बद्दल विचारले की आम्ही एनसीडी मध्ये पैसे ठेवले तर चालतील का, विच इज फेअर इनफ. फक्त मुद्दा असा आहे की त्याचं रेटिंग किती खात्रीशीर आहे. कारण तुम्ही जर अमेरिकेतल्या सबप्राईम क्रायसिसचा अभ्यास केला असेल 2008 साली आलं होतं तर त्याच्यामध्ये रेटिंग दिलेल्या कंपन्यांचे सुद्धा डिबेंचर्स डिफॉल्ट झाले होते. त्यामुळे आपल्याला क्रेडिट रिस्क ही प्रत्येक वेळेला, म्हणून एक छान उदाहरण आपण दरवेळेला अर्थसल्लात देतो की तुमचे सगळे पैसे म्हणजे सगळी अंडी ही एकाच तुमच्या टोपलीत ठेवू नका, तशासारखे आहे. सो ते डायव्हर्सिफाय केले पाहिजे, हा एक मुद्दा आहे. हेही आरबीआय बॉन्ड्स, सोव्हरेन बॉन्ड्स, गोल्ड बॉन्ड्स किंवा हे काहीच हरकत नाही. हे सगळे सरकारनेच उपलब्ध करून दिलेले ऑप्शन आहेत. आणि हेच ते जे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन म्हणताय किंवा त्याला ऍसेट अलोकेशन म्हणताय, हाच मुद्दा आपण पुढच्या प्रश्नामधून घेऊया. पण त्याआधी आपण संदीपजींना मला एक विचारायचं आहे. संदीपजी, तुमच्या सादरीकरणामधून आलं की 44 विविध फंड हाऊसेस, घराणी आज इथे उपलब्ध आहेत. यामधून म्हणजे जितके सिलेक्शनला पर्याय जास्त असतात त्यावेळेला आमच्यासारख्यांची अडचण होते नेमका निवडायचा कसा. आम्हाला सुयोग्य अशा त्या दृष्टीने विनीत साटम विचारतायत, इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या म्युच्युअल फंडातून, योजनातून नेमका चांगला फंड निवडायचा कसा. अगदी 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 योग्य प्रश्न विचारलाय. नुसत्या 44 कंपन्या नाही, त्या 44 कंपन्यांच्या आणखी 550 फंड्स असतील. बरोबर. जर एखाद्या व्यक्तीला त्या फायनान्शियल याच्यामध्ये थोडं ज्ञान असेल तर त्यांना ते माहिती तरी पडेल की काय प्रश्न विचारावेत. बहुतेक वेळा असं होतं की इन्व्हेस्टर्सना हे पण माहिती पडत नाही की आपण नक्की प्रश्न कशाबद्दल आणि काय विचारावे. आम्ही एक त्यासाठी आपण एक म्हण म्हणतो की म्युच्युअल फंड हा जो तुम्ही सिलेक्ट करता, इट्स लाईक सिलेक्टिंग युअर स्पाउस. त्याच्यासाठी तुम्हाला त्यासाठी जी चौकशी करायची, जी क्वेश्चन करायची ते तुम्ही पूर्णपणे त्या फंड हाऊस कडनं करून घ्या. आणि हा तुमचा राईट आहे आणि हे फंड हाऊसचं ऑब्लिगेशन आहे आणि त्यांची ड्युटी आहे की त्यांना योग्यरित्या तो फंड समजावला गेला पाहिजे. कारण प्रत्येक फंड मध्ये काही ना काही इनहेरिटंट रिस्क असतेच आणि इक्विटी म्हटले की ती रिस्क येतेच. तेव्हा इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी त्या इन्व्हेस्टरना ती रिस्क माहिती करून घेणं फार महत्वाचे आहे. बहुतेक वेळा काय होतं की आपण एखाद्या कंपनीचा पास्ट परफॉर्मन्स बघतो की गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये असे ह्या फंडने एवढे रिटर्न दिलेले आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. आपण मागचं रिटर्न बघतो, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार एक कम्फर्ट लेवल पण मिळतं. पण इन्व्हेस्टर्सने हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की पास्ट परफॉर्मन्स म्हणजे फ्युचर परफॉर्मन्सची गॅरंटी नाही. तो फंड परफॉर्मन्स जेव्हा आला, तो फंड परफॉर्मन्स कसा आला, कशामुळे आला, हे प्रश्न आपण कंपनीजना ओपनली विचारावे. त्याच्यामध्ये इट्स युअर हार्ड अर्न मनी. शेवटी एंड ऑफ द डे इट्स हार्ड अर्न मनी. त्याच्यासाठी तुम्ही हे विचार करू नका की तुम्ही आज किती गुंतवतोय आणि किती नाही गुंतवत. जे काही तुम्ही गुंतवताय त्यासाठी इट्स युअर राईट, यू कॅन आस्क द क्वेश्चन. आणि नुसतं हे नका बघू की मागच्या 10 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये त्या फंड हाऊसनी किती रिटर्न दिले आणि कसे दिले. जेव्हा सगळे फंड रिटर्न देत नव्हते तेव्हा तो फंड सुद्धा थोडा खाली गेला असेल किंवा खाली पडला असेल. तेव्हा जेव्हा सगळे फंड खाली पडत होते तेव्हा हा फंड किती खाली पडला. या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण ग्राफवर बघतो की जेव्हा वर जाताना, जेव्हा मार्केट चांगलं चाललंय तेव्हा रिटर्न देत होते, किंवा जेव्हा परिस्थिती फार डिफिकल्ट होती त्यावेळेला कसं मॅनेज केलेलं, म्हणजे हा फंड तेवढा जास्ती पडला का. असं बहुतेक वेळा होतं की एखाद्या वर्षात आपण 50-60% रिटर्न देऊ, पुढच्या वर्षी आपण 30-40% मायनस होऊन जातो. म्हणजे त्या फंडमध्ये रिस्क सुद्धा तेवढीच आहे. असा फंड काय माझ्या पोर्टफोलिओला बरोबर आहे का, हे आपल्याला ठरवायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हा पण विचार करा की ती कंपनी कुठल्या फंडमध्ये आणि कुठल्या स्टॉक्समध्ये कशी इन्व्हेस्ट करते, त्यांच्यासाठी एक प्रोसेस आहे का. म्हणजे आम्ही सहसा म्हणतो की एखाद्या कंपनीकडे प्रोसेस असणं फार महत्वाचं आहे. फंड हा कोणी वैयक्तिक कुणाच्या नावावर चालत नाही. उद्या ती टीम नसेल किंवा ती लोक नसतील तर उद्या मे बी तो फंड परफॉर्मन्स वेगळा होईल त्याचा. पण जर एक प्रोसेस असेल त्या फंड मागे, तर मे बी तिकडची लोक नसतील किंवा टीम नाही, पण ती प्रोसेस चालू राहील आणि तो फंड हाऊस तसा चालू राहील. तर जेव्हा तुम्हाला फंड जेव्हा सिलेक्ट करायचा तेव्हा त्यांचा प्रोसेस काय आहे ते बघा, त्यांचा पास्ट परफॉर्मन्स कसा होता. ह्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर भरपूर माहिती, ओपनली माहिती मिळेल.
त्याच्यावरनं तुम्हाला काही प्रश्न येतील ते त्यांना फंड हाऊसला विचारा. आणि एक मेन गोष्ट अशी साधारण लक्षात ठेवा की जर इक्विटी फंडामध्ये तो आपल्याला इन्व्हेस्ट करायचा असेल तर 2 ते 3 वर्षाचा हा नक्की स्पॅन ठेवू नये. त्यासाठी तुम्ही एखादी फिक्स डिपॉझिट किंवा एखाद्या ह्या वेगळ्या ह्याच्या इन्व्हेस्टमेंटसाठी बघा. पण जर 10 वर्षासाठी वगैरे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं तर नक्की तुम्ही इक्विटी फंड हाऊसेसकडे तुम्ही बघा जे तुमचं इन्फ्लेशन वगैरे बीट करेल. तुमच्याच बोलण्यातून आलेला एक असा प्रश्न आहे आणि ह्या फंड हाऊसेस जे आहेत, घराणी आहेत विविध, त्यांच्या काही शैली, व्यवस्थापनाच्या शैली ठरल्या आहेत का? म्हणजे ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड किंवा पॅसिव्ह इंडेक्स फंड अशा पद्धतीच्या त्यांच्या व्यवस्थापनाच्या शैली असतात का? आणि जर त्या असतील तर त्या तुम्हाला थोडक्यात काही समजून सांगता येतील का गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून? तर ह्याच्यामध्ये 2 प्रायमरी आपण ज्यांना म्हणतो मेन, एक ऍक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. ऍक्टिव्ह फंड म्हणजे काय? ऍक्टिव्ह फंड म्हणजे कंपनी ऍक्टिव्हली सेन्सेक्स मधले स्टॉक्स सिलेक्ट करते, मग त्याच्यामध्ये 20 ते 25 स्टॉक्सचा एक आपण पोर्टफोलिओ बनवतो आणि मग तो फंड मॅनेजर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. पण पॅसिव्ह मध्ये काय असतं? पॅसिव्ह मध्ये फंड मॅनेजरचा काही रोल नसतो, ते एक इंडेक्स फॉलो करतात. जसं निफ्टी 50 हा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये 50 कंपन्या आहेत, तर ऍज अ पॅसिव्ह फंड आम्ही त्या पूर्ण 50 कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करतो. किंवा आपल्याला समजा गोल्ड फंड असेल, म्हणजे आपण गोल्ड जे 100 रुपये इन्व्हेस्टरने आपल्याला दिले ते 100 रुपये आपण गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केले. ह्याच्यामध्ये फंड मॅनेज करण्यासारखं असं काही नाहीये. जे काही गोल्डचे रिटर्न येणार तेच ते आपले इन्व्हेस्टरचे रिटर्न येणार. ह्याला म्हणतात पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग, ज्याच्यामध्ये फंड मॅनेजर काही कॉल घेत नाही, तो एक इंडेक्स बघतो आणि त्याच्यामध्ये तसाच्या तसा रिटर्न देण्याचा प्रयत्न इन्व्हेस्टरला करतो. पण ऍक्टिव्ह फंड मॅनेजमेंट ह्याच्या ऑपोजिट असतं. ऍक्टिव्ह फंड मॅनेजमध्ये फंड मॅनेजर एखादी सेक्टर किंवा एखादी थीम सिलेक्ट करतो किंवा त्याचा एक प्रोसेस असतो, त्या प्रोसेस प्रमाणे तो स्टॉक सिलेक्ट करतो आणि ते स्टॉक्स तो त्यांच्या रिसर्च टीमच्या किंवा त्यांच्याप्रमाणे तो फंड्स किंवा ते स्टॉक्स कधी कमी करतो किंवा जास्ती करतो आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त रिटर्न देण्याचा प्रयत्न करतो. त्याला ऍक्टिव्हली फंड मॅनेज म्हणतात. ऍक्टिव्हली फंड मॅनेज करणाऱ्या फंडचा ऑब्जेक्टिव्ह असतो की सेन्सेक्स पेक्षा त्यांनी जास्ती रिटर्न द्यावं, त्याला ते बेंचमार्क पकडतात. पॅसिव्ह जे फंड्स आहेत त्यांचा बेंचमार्क असतो की तुम्ही जे बेंचमार्कचे रिटर्न आहेत तेच रिप्लिकेट करा तसेच्या तसे. हा मेन फरक आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. पॅसिव्ह फंड्स मध्ये इंडेक्स फंड्स येतात, गोल्ड फंड येतात त्याच्यामध्ये. जे काही गोल्डचे रिटर्न असते तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये. बरोबर संदीपजी, तुम्ही योग्य तो गोल्ड वरती आपण आलेलोच आहोत. मला त्या गोल्ड विषयीच विचारायचं आहे की हे सगळे महागाई एवढी वाढतीये त्यावेळेला कॉन्झर्वेटिव्ह विजडम किंवा पारंपरिक शहाणपण असं सांगतं की सोनंच तुम्हाला महागाईवरती बीट करू शकतं. तर परत कौस्तुभ साहेब तर म्हणालेच की दागिन्यात करू नका, तुम्ही ETF मध्ये करा, गोल्ड मध्ये करा. पण गोल्ड हे खरंच अजून सुद्धा विश्वसनीय असं कमॉडिटी म्हणून आहे का? किती त्याच्यावर विश्वास आम्ही ठेवा कमॉडिटी म्हणून? गोल्ड, तुम्ही बरोबर बोललात की गोल्डवर आपण किती विश्वास ठेवावा. आणि दुसरी गोष्ट, गोल्डला एवढा इम्पॉर्टन्स का आहे? त्यामध्ये आम्ही गोल्डला फारच इम्पॉर्टन्स देतो. एक पहिली गोष्ट, तर गोल्ड तुम्ही जर बघाल तर हा एक ट्रेडिशनल व्हॅल्यू, म्हणजे कित्येक वर्षानुवर्ष गोल्ड आहे, त्याची व्हॅल्यू कधी डिमिनिश झालेली नाहीये. म्हणजे आपण जसं आपल्या फोरफादर्स मध्ये म्हणतो ते काही गोष्टी म्हणतो की ज्या त्यांनी चांगल्या केल्या, तुम्ही बघाल तर गोल्ड हे जनरेशन पास होत राहतं. दुसरी गोष्ट, 2 मिनिटांसाठी विचार करा की आज माझ्या पर्समध्ये 500 किंवा 1000 रुपयाची एक गोष्ट आहे, 500 किंवा 1000 रुपयाची नोट आहे, ती जर उद्या फेल झाली, म्हणजे आपण एखाद्या दुकानात गेलो तर दुकानदार म्हणाला की 500 रुपये चालणार नाही, त्याची व्हॅल्यू नाहीये, काहीच नाही, समजा अचानक त्यांनी म्हणालं, तर दुसरी नेक्स्ट करन्सी कुठली आहे ज्याची व्हॅल्यू आहे? ती आहे गोल्ड. दुसरी गोष्ट, गोल्ड इन्फ्लेशनला बीट करते, नुसतं हेच नाही, एक सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड का असावा? गोल्ड, आता जसं आपण जर विचार केला तर आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी इन्शुरन्स असतो. आपला हेल्थ इन्शुरन्स असतो, आपल्या घराचा इन्शुरन्स असतो, आपण आपला लाईफचा पण इन्शुरन्स करतो. पण जी काय आपण मेहनत कित्येक वर्ष करून आपला एक पोर्टफोलिओ जमवतो, ते एखाद्या मार्केट क्रॅशमुळे तो पूर्ण वॉशआउट किंवा अर्धा वॉशआउट होण्याची पूर्ण शक्यता असू शकते. आणि जे झालं सुद्धा आहे. आपण 1.5-2 वर्षापूर्वी बघितलं असेल, जेव्हा कोविडमध्ये मार्केट पूर्ण घसरलं आणि किती लोकांची त्याच्यामध्ये वेल्थ ही फार कमी सुद्धा झाली असेल. तर गोल्ड हे जे आहे, सोनं, हे तुमच्या पोर्टफोलिओला एक इन्शुरन्स म्हणून सुद्धा असतं. आणि आपल्या भारतीयांकडे गोल्ड नक्कीच आहे. आपण गोल्डसाठी आपल्या गोल्ड हे फार प्रिय आहे. नॉर्मली आम्ही गोल्डला म्हणतो, गोल्डला 2 व्हॅल्यू असतात. एक असते तुमची मॉनिटरी व्हॅल्यू, जिला म्हणतो आपण मॉनिटरी व्हॅल्यू, आणि दुसरी असते एक इमोशनल व्हॅल्यू. इमोशनल व्हॅल्यू म्हणजे जे आपलं पारंपरिक घरामध्ये फॅमिली टू फॅमिली जे जनरेशन मध्ये पास ऑन होत असतं, फ्रॉम अ मदर इन लॉ टू अ डॉटर इन लॉ अँड एव्हरीथिंग, जे गोल्ड पास होत असतं, ते गोल्ड तुमच्या लॉकर्समध्ये किंवा तुमच्या कपाटात असतं. आणि त्याला तुम्ही नॉर्मली तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून सहसा तुम्ही नाही बघत. ते
आणि ते बघणार पण नाही. उद्या आपण जर त्यांना आपण जर यू कांट टेल युअर वाईफ की आज गोल्डचा भाव गेलाय, चला लेट्स सेल इट. इट्स नॉट पॉसिबल. त्यासाठी ही एक इमोशनल व्हॅल्यू आहे. जशी कौस्तुभ जोशीने सांगितलं, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं, मी गोल्ड ETF वगैरेच्या द्वारा तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त एक साधारणतः आपण लक्षात ठेवा की समजा माझा 100 रुपयाचा पोर्टफोलिओ आहे, त्यातले 80 रुपये माझे बाकीच्या सगळ्या पोर्टफोलिओ आहेत, तर 20 रुपये माझे साधारण गोल्डमध्ये असावेत. म्हणजे गोल्ड नुसता हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शनने बघू नका की ते किती रिटर्न देते, काय रिटर्न देते. गोल्ड हा तुमच्या पोर्टफोलिओसाठी एक इन्शुरन्स आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये एखादी गोष्ट अशी घडली की पूर्ण पोर्टफोलिओ जर क्रॅश होत असेल, तर गोल्ड तुम्हाला त्याची नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला एक इन्शुरन्स म्हणून कव्हर करेल. इक्विटी मार्केट आणि गोल्ड हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. जेव्हा इक्विटी मार्केट्स खाली जातात तेव्हा गोल्ड हे साधारण ठेवतं. तर त्यासाठी थोडं बॅलन्सिंग पोर्टफोलिओ मध्ये ठेवण्यासाठी गोल्डची फार गरज आहे. गोल्डला ह्या विचार इन्व्हेस्टर्सने करू नये की ते आपल्याला 15%, 10%, 12% रिटर्न देते किंवा गोल्ड आपल्याला कमी देते. तुम्ही ह्या दृष्टिकोनातून विचार करा. सगळ्या गोष्टीत आपल्याकडे इन्शुरन्स आहे, पण जी मी हार्ड अर्न मनी जी मी सेव्ह करतो पूर्ण, जी काय मी महिन्याला प्रत्येक गोष्ट बाजूला थोडे बाजूला काढून एक पोर्टफोलिओ बनवतोय, तो पण माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी इन्शुरन्स, गोल्ड हे माझं इन्शुरन्स राहील. चांगलं बोलताय तुम्ही. विजय पत्की, राजीव मुळे, पंकज दप्तरदार यांना एक असा प्रश्न पडतोय, एक थेट प्रश्न आहे तसा आणि प्रातिनिधिक आहे, बऱ्याच गुंतवणूकदारांना असतो. म्युच्युअल फंडांना परतावा देण्यास वेळ लागतो असं एक परसेप्शन आहे. तर अशा वेळेला गुंतवणुकीचा निर्णय घेताना आम्हाला अडचणीचा वाटतो. एक म्युच्युअल फंड मधून जे रिटर्न्स येतात ते आमच्यापर्यंत पोहोचायला, गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो असा एक समज आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? बरोबर आहे. काही म्युच्युअल फंड्स असतील ज्याच्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्ट करा, तुम्हाला एका वर्षातच तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न मिळू शकतात. कारण त्या म्युच्युअल फंड्सचा जी फिलॉसॉफी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो प्रोसेस असतो असेल, ते काही अशा स्टॉक्स किंवा अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, मिड कॅप म्हणा किंवा स्मॉल कॅप म्हणा, ज्या फास्ट रन होतात, पण त्याच्यामध्ये तेवढी रिस्क ही तेवढीच असते. पण काही म्युच्युअल फंड्स असतील जे लॉंग टर्म किंवा ह्या कंपनीजमध्ये काही इन्व्हेस्ट, प्रत्येक कंपनीच्या त्या प्रोसेसवर डिपेंड असतं की ते कुठल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते तुम्हाला किती दराने आणि किती महिन्यांमध्ये. आयडियली जर इक्विटीज मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आणि म्युच्युअल फंडचा जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर आयडियली कुठल्याही इन्व्हेस्टर्सने 2 ते 3 वर्षाचा टाइम फ्रेम नाही ठेवावा. त्यांनी एक साधारण लॉंग टर्मच ठेवावं. कारण इक्विटी मार्केटचा हा नेचरच आहे की आज वरती गेलं तर उद्या काही कारणांनी ते खाली येऊ शकतं, काही कारणांशी होऊ शकतं. आणि हा नेचर इक्विटी मार्केटचा असा आहे की काही इन्सिडेंट्स मार्केटमध्ये होतात, त्याच्यामुळे पूर्ण सेन्सेक्स खाली होतो. त्याच्यामुळे गरज नाही की बाकीच्या कंपन्यांचा काही प्रॉफिट किंवा लॉस मध्ये फरक पडला म्हणून त्या कंपन्यावर. आयडियली प्रिन्सिपल हे आहे की एखाद्या चांगल्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करावी, ती कंपनी चांगली प्रॉफिट करणार, त्यांची बॅलन्स शीट चांगली असणार, त्यांचं मॅनेजमेंट चांगलं असणार, एव्हरीथिंग इज गुड अबाउट दॅट कंपनी, आणि ती इन्व्हेस्टमेंट कंपनी तुम्हाला प्रॉफिट करून तुम्हाला रिटर्न देईल. परंतु काही इन्सिडेंट्समुळे हे कंपन्यांचे स्टॉक प्राइसेस घसरू शकतात. पण ते परत वरती येणार, कारण ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत. पण त्या फंडामेंटली जरी स्ट्रॉंग असल्या तरी वरती परत येण्यासाठी त्यांना थोडा टाइम लागतो. शेअर मार्केट जे आहे, इक्विटी मार्केट, नुसतं फायनान्शियल बॅलन्स शीट्सवर नाही चालत. त्याच्यामध्ये इमोशनल कनेक्ट ही फार आहे, लोकांचं इमोशनल कनेक्ट ही फार आहे. बाईंग सेलिंग फार होतं. FI जे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, इंडियामध्ये खूप इन्व्हेस्ट करतात. इंडिया ही एक आकर्षक कंट्री मानली जाते इन्व्हेस्टमेंटसाठी सर्वात, फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आणि त्यांनीही पैसे काढल्यामुळे किंवा टाकल्यामुळे हा सेन्सेक्स मध्ये फरक पडतो. पण ह्या ज्या सगळ्या सायकल्स ओव्हरराईड करण्यामध्ये थोडा टाइम जातो. त्यामुळे म्युच्युअल फंड्स मध्ये लॉंग टर्म मध्ये रिटर्न येणं थोडं टाइम लागतं. आणि म्हणून म्युच्युअल फंड मध्ये जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर साधारण तुम्ही मोठा किंवा लॉंग टर्मच पर्स्पेक्टिव्ह ठेवा. शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल इक्विटीमध्ये खास करून, तर म्युच्युअल फंड मध्ये 2 ते 3 वर्षाच्या हॉरायझन मध्ये लोकांनी नाही इन्व्हेस्ट केले तर इट विल बी बेटर. संदीपजी, बरेचसे असे दिसत आहेत की अनुभवी गुंतवणूकदार आहेत, पण या ठिकाणी असे पण प्रोफाईल आली आहेत की अतिशय नौखे पण गुंतवणूकदार आहेत. त्या नौख्या गुंतवणूकदारांना रिस्क प्रोफाईल ज्याला म्हणतात ना आपण, एपिटाईट, रिस्क एपिटाईट, याबद्दल काही सांगता येईल का? आणि तुमच्याकडे अशी काही साधनं किंवा टूल्स आहेत का की ज्याच्यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून येत असताना माझी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती हे मला कळू शकेल किंवा मला त्याच्याबद्दल मार्गदर्शन समजू शकेल? रिस्क प्रोफाईल कशी करता येईल? मी तुम्हाला एक जनरिक सांगतो, कौस्तुभ पण ह्याच्याबद्दल नक्कीच बोलेल. ह्याच्यामुळे साधारणतः तुमची रिस्क ॲपेटाईट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये रिस्क घेण्याची क्षमता म्हणजे ह्याच्यामुळे. आणि रिस्क म्हणजे नक्की काय, की समजा मी 100 रुपये इन्व्हेस्ट केले तर त्या 100 रुपयाचे 90 रुपये होऊ शकतात, पण ते सहन करण्याची माझी क्षमता हीच रिस्क झाली बेसिकली.
आता ही असते जी रिस्क असते ती साधारण एजला थोडी आपण तिला मॅप करतो. म्हणजे समजा मी आता 25 ते 30 वर्षाचा आहे आणि माझ्याकडे 100 रुपये गुंतवायचे असेल तर मी 70-80 रुपये किंवा मी 90 रुपये सुद्धा इक्विटी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू शकतो, ज्याच्यामध्ये लॉंग टर्म रिस्क आहे त्याच्यामध्ये. पण ही माझ्याकडे पूर्ण लाईफमध्ये भरपूर वेळ आहे, येणारी 30 वर्ष आहे, त्यामुळे ही रिस्क माझी जी आहे ही माझी ऍव्हरेज आउट होऊन जाईल. पण जसं जसं माझं मी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो आणि माझं रिटायरमेंटच्या जवळ माझं वय येतं, तसं तसं तुमच्या इक्विटीची तुम्ही रिस्क आणि ही रिस्क तुम्हाला कमी करायला पाहिजे आणि ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही फिक्स इन्स्ट्रुमेंट्सच्या कडे म्हणजे आयडियली तुम्ही 100% 90% इक्विटी पासून जर चालू केलं ॲट अ यंगर एज, पण जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला येतात, आता 1 वर्षाने माझं रिटायरमेंट आहे, तर पूर्ण ही माझी इन्व्हेस्टमेंट हळूहळू त्या डेप्ट मध्ये गेली पाहिजे. कारण समजा लास्ट वर्ष तुमचं 1 वर्ष राहिले आता पूर्ण रिटायर, त्याच्यानंतर तुम्ही विचार करता जे काय माझं कॉर्पस आहे आपलं, त्याच्यावर आपण आपलं पुढचं आयुष्य आपण घालवूया आणि मार्केटमध्ये काही झालं तर ती तुमची इन्व्हेस्टमेंट अचानक कमी होऊ शकते. तर जसं तुमचं वय जसं कमी असेल तेव्हा तुम्ही रिस्क ॲपेटाईट जास्ती ठेवू शकता. जसं जसं वय तुमचं वाढत जातं तसं तसं तुम्ही रिस्क ॲपेटाईट तुम्ही कमी करत जा. संदीपजी थँक्यू. कौस्तुभजी दिसत आहेत मला. कौस्तुभजी, तुम्हाला म्हणजे वेळेच्या मर्यादा बघून मी 3 प्रश्न बॅक टू बॅक तुम्हालाच विचारतो, तुम्ही एकत्रित त्याचं उत्तर दिलं तर चालेल. आपण ऍसेट अलोकेशन बद्दल बोलतोय, मालमत्ता विविध प्रकारच्या, पण आपण स्थावर मालमत्ता म्हणजे रिअल इस्टेट बद्दल बोललो नाहीये, कमॉडिटी या विषयावर बोललो नाही, आणि आता जी नवीन एक ट्रेंड जो उभारतोय क्रिप्टो करन्सी, तर हे तिन्ही क्लास ऍसेट क्लास म्हणून आपण कसं बघता? पहिल्यांदा रिअल इस्टेटवर बोलूया. रिअल इस्टेट मालमत्ता ही गुंतवणुकीसाठी घ्यायची, ह्याच्यामध्ये मला 3 प्रमुख गोष्टी त्याच्यात मी पाहतो. म्हणजे मी रिअल इस्टेट मार्केटचा डेडिकेटेड असा अभ्यासक नाहीये. रिअल इस्टेट मार्केट हा माझा अभ्यासाचा जरी विषय असला तरी मी काही ब्रोकर नाहीये, पण माझा ह्या क्षेत्रातला अनुभव असं सांगतो की एखाद्या परिसरातले किंवा एखाद्या जागेतले भाव कसे वाढतात, किती वाढतात आणि ते कधी खाली येतात, हे सोन्याच्या भावा इतकंच ट्रॅक करणं कठीण असतं. त्याच्यामुळे तुम्ही ज्या पर्टिक्युलर जागेमध्ये गुंतवणूक करताय, जागेमध्ये म्हणजे एखाद्या मोठं अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे ज्याच्यात तुम्ही 4 फ्लॅट घेऊन ठेवलेत, असेही लोक इन्व्हेस्टर्स असतात. रादर असे खूप लोक इन्व्हेस्टमेंट करतात रिअल इस्टेटमध्ये. पण नवखे लोक जेव्हा याच्यात उतरतात तेव्हा मला त्यांना असं सांगावं असं वाटतं की तुमची काही कालावधीसाठी थांबायची तयारी आहे का? जर तुमची मालमत्ता वाढली नाही तर तुम्ही काय कराल? म्हणजे समजा तुम्ही 2021 साली एक फ्लॅट विकत घेतला 60 लाखाला आणि तो 2023 साली तुम्हाला विकायचा आहे, तर त्याची व्हॅल्यू तोपर्यंत ऍप्रिशिएट झाली नाही तर तुम्ही काय करणार? दुसरा एक प्रकार की एखाद्या चांगल्या जास्त परतावा मिळेल अशा जागी तुम्ही जागेत पैसे गुंतवायचे आणि ती जागा जी आहे त्याच्या भाड्यातून म्हणजे रेंटल इन्कम कमवायचं. हा पण एक गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. म्हणजे अनेक सिनियर सिटीजन जी मंडळी आहे ज्यांच्याकडे नावावर 2 किंवा 3 जागा आहेत, ते एका जागेमध्ये स्वतः राहून दुसऱ्या जागा ज्या असतात त्या रेंट आउट करून त्याच्यात आलेल्या पैशात त्यांचं उत्पन्न मिळतं आणि हा अगदी पद्धतशीर मार्ग आहे उत्पन्नाचा, त्याच्यात काही इलिगल वगैरे नाहीये. मग असा एक प्लॅन होऊ शकतो की ज्या एरियामध्ये इमर्जिंग आहेत, म्हणजे आता एक अबक एरिया आहे की जिथे रिअल इस्टेट आता फार स्वस्तात आहे आणि काही वर्षानंतर इथे उद्योग येणार आहे, एखादा IT पार्क येणार आहे किंवा एखादा इथे एरिया डेव्हलप होईल अशी तुम्हाला खात्री आहे. मग तिथे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवलेत, कालांतराने रेंटल इन्कम घेतलं, हा त्याच्यातला इश्यू. जागा विकत घेऊन तिथे प्लॉट्स पाडून ते विकणे, याच्याविषयी कुठलेही खात्रीलायक आपल्याकडे इन्फॉर्मेशन कधीच मिळत नाही. म्हणजे या धंद्यामध्ये किती लिगल लोक आहेत आणि किती इलिगल आहेत, हाच एक चर्चेचा पहिलाच मुद्दा सुरू होतो. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये जर तुमची जोखीम घेण्याची क्षमता खूप नसेल तर शक्यतो त्यात पडू नका, असा एक माझा सल्ला आहे. तुमचा दुसरा प्रश्न होता कमॉडिटी. आपल्याकडे कमॉडिटी मार्केटमध्ये कालच सरकारने कमॉडिटी मार्केट बद्दल निर्णय घेतला आणि काही कमॉडिटीज मधलं ट्रेडिंग सरकारने बंद केलं. आपल्याकडे कमॉडिटी मार्केट हे अजूनही पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो ब्रॉडर लेवलवर किंवा विस्तृत क्षेत्रावर पसरलेलं नाही. कमॉडिटी मार्केटमध्ये जी मंडळी ट्रेड करतात त्यातली किती मंडळी ऍक्च्युअली कमॉडिटी मार्केटशी संबंधित आहेत का नुसतेच स्पेक्युलेटर आणि ट्रेडर आहेत, हा एक वेगळा विषय. म्हणजे शेतकरी कमॉडिटी मार्केटमध्ये आहे का? म्हणजे मी स्वतः सोयाबीन पिकवतो तर मी कमॉडिटी मार्केटचा किती फायदा घेतो? कुठलंही डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट हे त्याची खरी प्राइस ठरवण्यासाठी असतं, त्याला आपण प्राइस डिस्कव्हरी मेकॅनिझम म्हणतो.
थोडे काही शब्द मला वापरावे लागतील, नाही तर तो विषय समजावता येणार नाही. बरोबर आहे. तर ती जी प्राइस म्हणजे एक अबक सिक्युरिटी आहे, तर त्या सिक्युरिटीची खरी किंमत किती आहे ही शोधून काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह मार्केट काम करतं. म्हणजे काही जणांच्या मते ती किंमत अमुक असते, काही जणांना नाही, ही फारच जास्त आहे. तर त्याच्या मागणी पुरवठ्यातून त्याची एक खरी किंमत पुढे येते. तर आपल्याकडचं डेरिव्हेटिव्ह मार्केट हे अजून बाल्यावस्थेत आहे. अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये म्हणजे युरोपीय राष्ट्रांमधलं डेरिव्हेटिव्ह मार्केट बऱ्यापैकी खुललेलं आहे. तर डेरिव्हेटिव्ह मधल्या कमोडिटी डेरिव्हेटिव्हचा आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागतो. त्याचे इंटरनॅशनल एक्सचेंजेस असतात, त्याचे दर काय आहेत, तिकडे कशी कमोडिटी मार्केट्स वरखाली होतात, त्याचे आपल्याकडे काय परिणाम होतात, याचा आपल्याला एक अभ्यास करावा लागतो. कमोडिटी मार्केट हा नक्की उत्पन्नाचा एक चांगला मार्ग असू शकतो, पण पुन्हा जसं शेअर ट्रेडिंग मधलं मी मगाशीच उदाहरण दिलं होतं तसा तो एक ते सगळे निर्बंध पाळून तुम्ही त्यात जाऊ शकता. क्रिप्टो करन्सीमध्ये 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. क्रिप्टो म्हणजे अर्थतज्ञ किंवा अर्थ अभ्यासक म्हणून माझा याच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन आहे की तुमच्या क्रिप्टोला जोपर्यंत कायदेशीर मान्यता मिळत नाही किंवा क्रिप्टो ही प्रतिचलन व्यवस्था आहे असं जे लोकांचं म्हणणं आहे, ते मला वैयक्तिकरित्या पसंत नाही किंवा मी त्याच्या फारसा त्या पक्षातला नाही. कारण अल्टिमेटली चलन हे त्या देशाच्या केंद्रीय बँकेने इश्यू केलेलं असलं पाहिजे. याला मॉनिटरी इकॉनॉमिक्स मध्ये आपण इश्यूड करन्सी म्हणतो. तर क्रिप्टो करन्सी ही एक आभासी चलन व्यवस्था आहे. त्यामुळे ब्लॉकचेन तंत्रज्ञान, त्यानंतर ती तुमची क्रिप्टो, हे सगळं त्याचा प्रचंड गवगव आहे. एकच गोष्ट दिलासादायक आहे की ह्याच्यात कुठेही कॅशमध्ये व्यवहार नाहीये, तुमच्या अकाउंट मधून पैसे जात आहेत, त्याच्यामुळे जे काय आहे त्याचा काहीतरी ट्रॅक कुठेतरी लागू शकेल. वाईट या गोष्टीचं आहे की ज्यांचा बेसिक इन्शुरन्स नाही, ज्यांची म्युच्युअल फंड मध्ये एकही SIP नाही, ज्यांनी भविष्यकालीन नियोजन कुठलेही केलेलं नाही, अशी तरुण मंडळी सुद्धा आम्ही क्रिप्टोत शिरलो असं सांगतात. आणि तुम्ही तिथे नाही का असं म्हटल्यावर आम्हालाच वेड्यात काढतात. त्याच्यात काही आपल्याला वाटायचं कारण नाहीये, कारण काही वर्षांनी त्यांचं जे होणार आहे ते आम्हाला इथूनच दिसतंय. त्यामुळे क्रिप्टो करन्सी हा उत्पन्नाचा एक राजमार्ग आहे हे मला म्हणावंसं आत्ता वाटत नाही. म्हणजे आपण ह्या सगळ्या आजचा जो सगळा समारंभ थाटलेला आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक आणि वित्तीय नियोजन ह्यात क्रिप्टो करन्सी शेवटच्या नंबरवर ठेवी. अजून त्याला ग्रो होऊ दे, आपल्याकडच्या लोकांची अर्थसाक्षरता जरा येऊ दे. क्रिप्टो मार्केटची ग्रोथ ही फारशी अजून म्हणावी तितकी स्टेबल झालेली नाहीये. आय थिंक मला वाटतं आय थिंक नेटवर्क पालावलकर सरांचा बहुतेक कनेक्शन गेलं. एक संदीप सर, एक प्रश्न त्याचं उत्तर माझ्यामध्ये तुम्ही द्यावं. एक म्युच्युअल फंडामधलं टॅक्स ट्रीटमेंट कशी असते असा एक प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलाय. म्हणजे किंवा त्याचा लोड स्ट्रक्चर याच्याविषयी जरा तुम्ही प्रकाश टाकाल. म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्हाला टॅक्स स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये लागणार लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, ह्याला आपण शॉर्ट ह्याच्यामध्ये म्हणतो. आता नवीन आधी रिटर्न्स टॅक्स फ्री असायचे, पण नवीन रूल प्रमाणे तुम्हाला जर 1 लाखापर्यंत उत्पन्न होत असेल म्युच्युअल फंडामधनं त्याच्यातनं, तर तुम्हाला त्यामध्ये 10% हा तुम्हाला टॅक्स त्याच्यामध्ये लागू शकतो. गेन्सवर, तुमच्या त्या गेन्सवर लागू शकतो. हे नुसतं हे त्याच्या इनहेरिटंट आपल्या म्युच्युअल फंड मध्ये झालं, इक्विटी म्युच्युअल फंड्स बद्दल त्याच्यामध्ये. आणि दुसरा जो प्रश्न एक नॉर्मल असतो की टॅक्स मी वाचवू शकतो का तर म्युच्युअल फंड मधनं, विच इज अ डिफरंट थिंग. तर म्युच्युअल फंडामध्ये काही टॅक्स सेव्हिंग किंवा ELSS स्कीम आहे जे मी घेऊन मी टॅक्स किंवा त्याच्यामध्ये सेव्ह करू शकतो. तर लॉंग टर्म प्रपोजिशन मध्ये जेव्हा तुम्ही बघा ह्याच्यामध्ये, पण फक्त ह्याच्यामध्ये आमची फक्त एक रिक्वेस्ट असते नॉर्मली की कधीही म्युच्युअल फंड घेताना त्याचे टॅक्स किंवा त्याचा मला टॅक्स बेनिफिट एवढा मिळेल ह्याच्या ह्याने तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करण्याचे प्रयत्न करू नका. कारण
आज हे रूल आहेत, उद्या ते रूल तसे टॅक्स रूल असतील किंवा ऍप्लिकेबल असतील याची आपल्याला नक्की माहिती नाही. मे बी उद्या दुसरी गव्हर्नमेंट असेल, त्यांचे काय वेगळे विचार असतील, तर ते काही रूल आणि आपण आपली इन्व्हेस्टमेंट त्याप्रमाणे प्लॅन करू, तर ते नाही. लॉंग टर्म तुमच्या गोल प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही प्लॅन. मला इनफॅक्ट सर सांगावं असं वाटतं की काही वर्षांपर्यंत म्युच्युअल फंडातून मिळणारा जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड करपात्र नसायचा. राईट. आणि तो करापात्र झाल्यानंतर सगळ्यांनी आपले म्युच्युअल फंड हे डिव्हिडंड ऑप्शन मधून ग्रोथ ऑप्शन मध्ये फिरवायला सुरुवात केली. त्यामुळे आज हे असं आहे, अजून 5 वर्षानंतर काय असेल काही सांगता येत नाही. बरोबर आहे. मंडळी, कार्यक्रम रंगात आलेला आहे, पण मला वेळेकडे पण बघावं लागतं. आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलोय, त्यामुळे अगदी 2 प्रश्न घेऊन आपण निरोप घेणार आहोत. पण त्याआधी मला, तुम्ही अर्थतज्ञ आहात, आर्थिक विषयाचे पण आहात आणि प्युअर अर्थशास्त्र म्हणून सुद्धा तुम्ही बघत असता कौस्तुभजी. एक थोडक्यात असा प्रश्न पडतो की हे इन्फ्लेशन आहे, आता आपली ही वाटचाल हायपर इन्फ्लेशन पर्यंत जाईल का, असं बद्दल तुम्हाला काय वाटतं एकंदर? ऍक्च्युली इन्फ्लेशन म्हणजे महागाई ह्याचे 2 प्रकार पडतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, एक म्हणजे मी वर्गात शिकवतानाच एक छान किस्सा घडला होता. मी त्या पेपरातली बातमी सांगत होतो की बघा, रिझर्व्ह बँकेने आता क्वांटिटेटिव्ह इझिंग करायला सुरुवात केली, म्हणजे त्यांनी व्याजदर कमी करायला सुरुवात केली, कारण त्यांच्या मते महागाई दर आटोक्यात आलाय. आणि एका मुलाने मला प्रश्न विचारला की सर, एक थोडा म्हणजे शेजारच्या ग्राउंड मधला खेळाडू आल्यासारखा प्रश्न आहे, पण मी विचारू का? म्हटलं विचार. म्हणजे अहो, आम्ही घरी जेव्हा काही वस्तू विकत घेणे किंवा अमुक तमुक याविषयी विचार करत असतो, तर तेव्हा आजूबाजूला काहीच स्वस्त झालं तर दिसत नाही. मग रिझर्व्ह बँकेला स्वस्ताई आले हे कुठून कळतं? तर 2 लेवलवरची महागाई असते, एक WPI आणि एक CPI. म्हणजे रिझर्व्ह बँकेचा एक निर्देशांक ठरलेला असतो की ह्या पर्टिक्युलर लिमिट मध्ये जोपर्यंत महागाई असेल तोपर्यंत रिझर्व्ह बँक पॉलिसीत विशेष फरक करत नाही. त्याला त्यांचं, ज्याला आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या कम्फर्टेबल लेवलची इन्फ्लेशन आहे. आणि महागाई येणं हे ग्रोथचं लक्षण आहे, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे तुमच्यापैकी ज्यांचं असं म्हणणं आहे की सगळीकडे स्वस्ताई यायला हवी, त्यांनी एक समजून घ्या, सगळीकडे स्वस्ताई आली की तुमचंही उत्पन्न कमी होणार. महागाई येते, एका लेवल पर्यंत महागाई असते, ती उलट जास्त लोकांना प्रमोट करते बिझनेस करायला. सो इट गिव्हज यू ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही हायपर इन्फ्लेशनचं जे म्हणालात, दॅट इज क्वाईट नियर टू डबल डिजिट इन्फ्लेशन. राईट. ते येणं आपल्याकडे फारच कठीण आहे. मी हा आशावादा, बरोबर, ह्या आशावादासाठीच मी तुम्हाला विचारतोय, कारण 2022 आमचं नवीन वर्ष येतंय आगामी. बँक अलाउच करणार नाही, रिझर्व्ह बँक त्याच्यासाठीच बसलेली आहे. आणि तेवढी आपली अर्थव्यवस्था पण सक्षम आहे, असा तुमच्यातून आशावाद मला दिसतोय. आता पुन्हा तुम्ही हा विषय छेडलात, त्याच्यामुळे मला एक मुद्दा बोलल्यापासून राहत नाही. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवणं हे काही फक्त रिझर्व्ह बँकेचं काम नाहीये, त्याची दुसरी बाजू भारत सरकारची सुद्धा आहे. राईट. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर इन्फ्लेशन किंवा महागाई कंट्रोल कशी करतात, तर अर्थव्यवस्थेमध्ये जो पैशाचा फ्लो जातो, तो फ्लो कमी करायचा. म्हणजे थोडक्यात टाकीमध्ये पाणी आहे आणि ते पाणी आपण कमी रेटनी सोडलं की खाली पाणी कमी पोचणार, पाण्याच्या त्या जागी रिझर्व्ह बँक हे पैसे काढते मार्केटमधून आणि सरकार अफाट खर्च करायला लागलं तर इन्फ्लेशन थांबणार नाही. त्यामुळे हे दोघांचं असतं. साधारणपणे सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे संबंध, यावर कृपया मला आता बोलायला लावू नका. छान आपण हे करतोय. कौस्तुभजी आणि संदीपजी, माझ्याकडे अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत, ते मी प्रत्येकी आपल्याला विचारीन. पण अगदी आपला निरोप घेताना माझी एक विनंती राहील आपल्या दोघांनाही, की आपण हे जे 1.5 तास आपण बोललो त्याचा एक सारांश रूपाने किंवा 2 लाईनीमध्ये जर तुम्ही गोषवारा आमच्या समोर टाकलात अगदी निरोप घेत असताना, तर आम्हाला ते आनंद वाटेल. म्हणून अगदी एक शेवटचा किंवा सेकंड लास्ट प्रश्न म्हणून मी संदीप भोसलेंना विचारीन. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन जो असतो तो ज्येष्ठ नागरिकांना बराचसा, म्हणजे त्यांना तो त्याचं आकर्षण असतं, तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन बद्दल आपलं मत काय आहे, थोडक्यात सांगावं. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे आपण जर त्याला नुसतं डिफाईन केलं तर म्हणजे प्रत्येक महिन्याला मी माझी जी अमाऊंट जमवलेली आहे किंवा माझा पोर्टफोलिओ इतके वर्षामध्ये इन्व्हेस्ट करून जो काय जमवलाय, म्हणजे समजा मी साधारण 1 लाख रुपये आम्ही जमवले आणि प्रत्येक महिन्याला मी त्याच्यातनं 1000 रुपये मला काढायचे, त्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सिनियर सिटीजन सहसा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनकडे ह्याच्यासाठी बघतात कारण ते काही कोणाला पेन्शन असेल, कोणाला पेन्शन नसेल,
किंवा मंथली तुम्हाला एक इन्कम पाहिजे असेल, तर जी काय आपण इन्व्हेस्टमेंट जी काय करू एखाद्या बँकेत किंवा म्युच्युअल फंडामध्ये, नॉर्मली सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा म्युच्युअल फंड्स मध्ये फार प्रॉमिनंट आहे. माझी तिकडे एक 10 लाख रुपये साधारण मी अमाऊंट इन्व्हेस्ट करून ठेवलेली आहे. ती त्या म्युच्युअल फंडच्या प्रोसेस किंवा त्या स्कीमने ती 10 लाख अमाऊंट वाढत राहील माझी. पण प्रत्येक महिन्याला माझा जो मासिक खर्च आहे त्यासाठी मला मी 50,000 मला काढायचे. तर तसे मी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन प्रमाणे म्युच्युअल फंडांना आधीच मी तसं हे देऊ शकतो. आणि ते तुम्हाला त्या ज्या तारखेला तुम्ही जे काही डिटरमिन केलेले आहेत किंवा प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या काही स्पेसिफिक तारखा असतील त्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट करत जातील. म्हणजे समजा माझ्याकडे 100 रुपये माझे पोर्टफोलिओमध्ये आहेत, मी 10 रुपये सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनने माझ्या अकाउंटमध्ये आले, माझे 90 रुपये माझे पोर्टफोलिओमध्ये राहिले. पण ते 90 रुपये माझ्या पोर्टफोलिओमध्ये राहिलेले ते कुठल्या एखाद्या स्पेसिफिक म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये इन्व्हेस्टेड असतील, मे बी इक्विटीच्या असतील, गोल्डच्या असतील किंवा काही, तर ते त्याप्रमाणे त्याचे रिटर्नही तिकडे वाढत राहतील. फक्त सिनियर सिटीजन्सना एक माझं एक हे आहे की रिक्वेस्ट आहे की जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्युच्युअल फंड्स कंपनी किंवा कुठल्याही कंपनीकडे बघत असाल, तुम्ही एक स्पॅन बघा की तुम्ही 5-10 किती वर्षांसाठी बघत असाल. आयडियली नॉर्मली आम्ही सांगतो की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन करा जरूर, पण त्याचा जो पोर्टफोलिओ जो तुम्ही ठेवलाय जर इक्विटी पासून जर तुम्ही लांब ठेवू शकत असाल त्यावेळेला तर तुम्ही ठेवा. कारण सिनियर आपण पूर्ण जेव्हा आपण 30-40 वर्ष काम करतो तेव्हा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा, आपल्याकडे टाइम आहे. पण जेव्हा माझा पोर्टफोलिओ जमा झालाय तो एका रिस्की इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवून त्याच्यातनं SWP करण्याचा प्रयत्न करू नका. तेवढी जर तुमची गरजच असेल, तुमचा तसा रिस्क ॲपेटाईट असेल किंवा 10-15 वर्षाचा आपल्याकडे तेवढा स्पॅन असेल तर नक्की करा. पण जर आपल्याला पूर्ण ती फिक्स अमाऊंट पाहिजे असेल मंथली आणि त्याच्यावरच माझा सगळा निर्भर होणार असेल तर त्यासाठी नक्कीच तुम्ही एक फेरविचार करावा की आपण SWP करतोय ती कुठल्या फंड मधनं आणि कुठल्या पोर्टफोलिओ मधनं, किती रिस्क. बरोबर संदीपजी, आभारी आहे. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे कौस्तुभ जोशींकडे जाण्याच्या आधी मी लोकसत्तेच्या वतीने क्वांटम म्युच्युअल फंडाचे मनपूर्वक आभार मानतो. तसंच या वेबिनारमध्ये जमलेल्या सर्व गुंतवणूकदारांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. या 2022 पुढचं जे आगामी वर्ष आहे त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि त्या शेवटच्या प्रश्नाकडे कौस्तुभ जोशींकडे येतो. निलेश सावंत असा प्रश्न विचारतायत की आपल्याकडच्या म्युच्युअल फंडामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांनी विदेशामध्ये गुंतवणूक केलेली आहे. हे विदेशामध्ये गुंतवणूक केलेल्या आपल्याकडच्या भारतीय कंपन्यांमध्ये आम्ही गुंतवणूक करणं किती योग्य आहे असं निलेश सावंत विचारतायत. चांगला प्रश्न आहे. इनफॅक्ट आपल्याकडे म्हणजे आपण आपले जे आखून दिलेले नियम आहेत त्या नियमानुसार स्कीमची नावं घेत नाही, पण मला आठवत आहे 2005 का 2006 साली एका आघाडीच्या म्युच्युअल फंडाने अशा प्रकारचा एक फंड म्हणजे फंड योजना काढली होती ज्याच्यामध्ये इमर्जिंग मार्केट्समध्ये सगळे पैसे गुंतवले जायचे आणि ती खूप प्रसिद्ध झाली होती. आपण त्या आपल्या नियमाच्या बंधनामुळे नाव घेऊ शकत नाही. आणि आता मागच्या 1-2-3 वर्षामध्ये बरेच म्युच्युअल फंड असं करतात की त्यांच्या एकूण म्हणजे भांडवलापैकी 50% किंवा 65% हे फॉरेन इक्विटी, उरलेले इंडियन इक्विटी किंवा काही याच्यात त्याची लिमिट्स वेगवेगळी असते. काही वेळेला असे फंड थेट शेअर्स घेत नाहीत. ते फंड काय करतात, त्यांचं कुठल्या तरी एका परदेशातल्या म्युच्युअल फंडाशी किंवा म्हणजे कंपनीशी जर का टायअप असेल तर त्यांच्या फंडमध्ये ते तुमचे पैसे फंड ऑफ फंड मध्ये गुंतवतात. याला ते फीडर फंड म्हणतात. तर याच्यात काही मला गैर वाटत नाही, कारण शेवटी ते एक लिगलच काम आहे. म्हणजे साधा विषय, एखादा परदेशी माणूस भारतातल्या कंपन्यांचे शेअर घेतोय की भारतातले लोक हे त्या कंपन्यांचे शेअर घेतात. बरोबर. फक्त माझं एक म्हणणं आहे की ह्याला आम्ही थीमॅटिक फंड म्हणतो. संदीपजी बरोबर आहे? बरोबर. थीमॅटिक फंड म्हणजे याची थीम आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट. तर अशा फंडमध्ये तुमचं पोर्टफोलिओतले एक्सपोजर जास्त ठेवायचं नाही. ओके. असं काही जणांनी इन्फ्रास्ट्रक्चर फंड सगळे पैसे इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरची जी एक सायकल आहे ती कमी झाली. त्यामुळे असे फंड म्हणून मी मगाशी म्हटलं की पोर्टफोलिओ हवा. सो तुम्ही जो टेक अवे म्हणताय शेवटच्या टेक अवे तोच आता अपेक्षित आहे तुमच्याकडून सुद्धा आहे. आणि संदीपजी 2022 हे वर्ष ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे तर तुमची जोखीम ओळखा. राईट. तुमच्या पुढच्या 20 वर्षाच्या जबाबदाऱ्या ओळखा. आणि 20शीत असाल तर 30शीचा विचार करा, 30शीत असाल तर 40शीचा करा, 40शीत असाल तर रिटायरमेंटचा नक्की करा. थँक्यू. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना द्यायच्याच आहेत. फक्त तुमच्या झोपलेल्या तिजोरीत राहिलेल्या आणि बँकांच्या अकाउंटमध्ये ठेवलेल्या नुसत्याच पैशाला जरा कामाला लावा.
कामाला. आपण कशाला 60 पर्यंत काम करायचं, आपल्या पैशाने सुद्धा काम केलं पाहिजे आपलं. थँक्यू कौस्तुभजी. असं संदीपजींकडनं टेक अवे. आज खरंच सेशन छान झालं, छान प्रश्न पण होते आणि आम्हाला खरंच आवडेल की आम्ही हे असे प्रश्नांची उत्तरं देत राहू. म्हणजे फार रंगातच आलेला तसं म्हटलं तर. फक्त माझं एक आहे की आपण गेली 2 वर्ष बघितली, फार टफ होती साधारण, आणि ती 2 वर्ष आपल्याला काय शिकवून सुद्धा गेली. म्हणजे आम्ही नॉर्मली असं म्हणतो इन्व्हेस्टमेंट करणं फार जरुरीचे, पण त्याच्या आधी फक्त एक अशी रिक्वेस्ट आहे आमच्याकडे की इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुमच्याकडे तुम्ही एक एमर्जन्सी फंड म्हणून काहीतरी त्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंटची किंवा कुठल्या गोष्टींची तुम्ही त्याला लिंक नका करू. बहुतेक वेळेला होतं की आम्ही पण माझा म्युच्युअल फंड मध्ये असतो आणि सोन्यात असतो, तसं नाही. एमर्जन्सी फंड म्हणजे एमर्जन्सी फंडच आहे. जो एखाद्या लिक्विड फंड मध्ये, बँक अकाउंट मध्ये किंवा फिक्स डिपॉझिट स्टेट अशा नॅशनल बँक मध्ये जो असेल माझा, म्हणजे समजा 100 रुपये मला महिन्याचा माझा खर्च असेल 100 रुपये, तर मग तो माझ्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे 12 महिन्याचा 20 महिन्याचा जो काय असेल तो माझा एका बँक अकाउंट मध्ये किंवा लिक्विड एका सेफ लिक्विड फंड पार्क करून ठेवा. तो पहिला तुम्ही जमा करा तुम्ही, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सकडे पूर्णपणे लक्ष द्या. कारण आपल्याला ही 2 वर्ष खरेच शिकवून गेलेली आहेत त्याच्यामध्ये की अचानक मार्केट पडलं. आपल्याला त्या जानेवारी फेब्रुवारी अजिबात कल्पना नव्हती कोविड सारखा प्रकार एक्झिस्ट सुद्धा होतो म्हणून. आणि खरंच फार होती ज्यांचे जॉब सस्टेन झाले त्यांच्यासाठी फार लकी होतं, पण बहुतेक लोकांच्या नोकरी ह्याच्यामध्ये फार फरक पडला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातनं आता आज आपण परत आलेलो, इनफॅक्ट त्या लेवल्स परत आता नॉर्मल झालेले आहेत. कोविड किंवा हे आता पुढे चालू राहणार, पण मे बी तेवढ्या स्ट्रॉंग नीड असे आहे. छोटे लॉकडाऊन होतील आणि इंडियाने तसं बघितलं तर प्रोटोकॉल आपण शिकलेलो काय करायचं. पण ही अशी वेळ परत येऊ नये म्हणून एक एमर्जन्सी फंड तुम्ही तुमच्याकडे ठेवा तुमच्या बँक. तो जमा झाला की मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट्सकडे तुम्ही वळा. आणि ती मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना पूर्णपणे तुमची नुसतं रिटर्न बघू नका, तुमची रिस्क पण बघा. नुसतं आपण रिटर्न बघून नाही फायदा, त्यामुळे रिस्क पण बघायला पाहिजे. नुसते फंड किती रिटर्न देतात ते बघून चालणार नाही. जेव्हा फंड पडतो तेव्हा किती पडतो त्याची पण तुम्ही हे करा. थोडाफार 20-25% सोन्या गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा. पोर्टफोलिओ थोडा डायव्हर्सिफाय ठेवा. आणि एक सांगतो, जेव्हा हा तुमचा पोर्टफोलिओ थोडाफार होतो आणि तुमचा एमर्जन्सी फंड तुमच्याकडे असेल ना, जो तुम्हाला कॉन्फिडन्स येतो ऍज अ इन्व्हेस्टर, तुम्हाला उद्या काही आपल्याला काही झालं तर आपल्या स्वतःलाच एक कॉन्फिडन्स राहतो की उद्या काही स्थिती झाली तर आपल्याला त्यामध्ये फार छान कॉन्फिडन्स येतो. म्हणजे उद्या काही कुठल्याही सिच्युएशन मध्ये मी परत फाईट करून आपण उभे राहू शकतो. हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. आपण आशा करू की परत आपल्याला जे गेले 2 वर्षामध्ये जे काय झालं ते आपल्याला परत होऊ नये इनफॅक्ट, आणि टचवूड ते होणार सुद्धा नाही इनफॅक्ट. तरी सुद्धा त्याच्यासाठी आपण ही खबरदारी घ्यावी आणि लक्ष देऊन भरपूर प्रश्न विचारा. तुमचा ड्युटी आहे, आणि त्या फंड हाऊसेस आणि जे काही इन्व्हेस्टमेंटचे व्हेकल्स आहेत त्यांची पण ड्युटी आहे की आन्सर करणं प्रत्येकाला. थँक्यू कौस्तुभजी आणि संदीपजी. आपण दोघांनी हा आशावाद आम्हाला जागवला, तसंच आम्हाला हा आत्मविश्वास सुद्धा दिला. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व उपस्थित गुंतवणूकदारांचे सुद्धा आभार. मी त्यांना विनंती करेन की हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याचा फीडबॅक द्या, आम्हाला पत्र पाठवा. तुमच्या फीडबॅक मधूनच पुढचा कार्यक्रम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळणार आहे. आपण ह्याच ठिकाणी आपला निरोप घेऊया. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.